पुणे शहराच्या वैभवशाली परंपरेला साजेसा असा गणेशोत्सव आज देखील साजरा करणारं मंडळ म्हणजे आपलं अखिल मंडई मंडळ. आणि गेल्या अनेक वर्ष या अखिल मंडई मंडळाचं प्रतिनिधित्व म्हणजे अध्यक्षपद भूषवत असणारे आपले अण्णाकाका. अण्णाकाका नमस्कार. नमस्कार. आज ही जी आपण एक सिरीज घेऊन आलो आहे मंडई उत्सवाची पंढरी, आणि यात पहिल्याच याच्यात आम्हाला विचारायचं आहे की आपलं अखिल मंडई मंडळ किंवा ही जी शारदा गजाननाची मूर्ती याचा इतिहास काय बरं, याचा उगम कुठून झालेला आहे? सगळ्यात महत्त्वाचं आमच्या मंडईतले एक व्यापारी लक्ष्मणराव उर्फ नाथुराम डोंगरे पैलवान, ते या मंडळाचे संस्थापक आहेत. 14 सप्टेंबर 1894 आपल्या मंडळाची स्थापना झाली. गणपती प्रथम त्या दिवशी आणण्यात आला आणि बसवण्यात आला, उत्सव सुरू करण्यात आला. नाथुराम डोंगरे पैलवान हे तुळजा भवानीचे निस्सिम भक्त. त्यांना लग्नानंतर मूल बाळ होत नव्हतं, म्हणून त्यांनी तुळजा भवानीला नवस बोलण्याचं ठरवलं व ते तुळजा भवानीच्या मंदिरात गेले. आणि मंदिरात खाली उतरत असताना समोर यज्ञ मंडप आहे. त्या यज्ञ मंडपाच्या कळसामध्ये शारदा गजाननाची मूर्ती, ती मूर्ती शिंदेशाही पगडी घातलेली. तर त्यांनी तुळजाभवानीला नवस बोलण्याऐवजी त्या कळसातल्या शारदा गणपतीला नवस बोलला की मला मूलबाळ होऊ दे. अशा पद्धतीचीच मूर्ती मी पुण्यामध्ये बनवून घेईन व त्याचा उत्सव चालू करेन. याचा अवकाश त्यांना मुलगा झाला. त्यांनी अशी मूर्ती बनवण्याचं ठरवलं. बऱ्याच कलाकारांकडनं त्यांनी प्रयत्न केला, परंतु पूर्वीच्या काळी राजा महाराजांकडं वेगवेगळे कलाकार आश्रित असायचे. सर्व प्रकारचे कलाकार आश्रित असायचे. सांगलीचे राजे पटवर्धन यांच्याकडे लेले नावाचे आर्टिस्ट त्यावेळेला खूप चांगलं काम करायचे. तर डोंगरे पैलवानांनी त्यांना राजांना विनंती केली. त्यांनी त्यांच्या कलाकाराला सांगितलं व त्या लेले नावाचे जे कलाकार आहेत त्यांनी ही मूर्ती साकार केली. आणि 1894 14 सप्टेंबर हा गणपतीचा स्थापनेचा दिवस होता. त्या दिवशी, त्या दिवशीपासून गणपती उत्सव आज इथं झाला. जवळजवळ 132 वर्ष निर्विघ्नपणे हा उत्सव चालू आहे. पूर्वी या मंडळाचं नाव शिवाजी मंडळ होतं. इथं मिनर्वाचं एक मोठं पार्किंग होतं, मिनर्वा थिएटर होतं. आत्ता तिथं पार्किंग आहे. त्या थिएटरच्या बाहेर मंडप असायचा. त्या काळामध्ये पूर्वी तंबूमध्ये गणपती बसायचा, परंतु नंतर मांडव टाकून या उत्सवाची सुरुवात झाली. कालांतराने सगळ्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन त्याचं मंडळाचं नाव शिवाजी मंडळाऐवजी अखिल मंडई मंडळ असं नामकरण केलं व याच नावाने आज तागायत हा उत्सव चालू. मराठी इंडस्ट्रीमधले एक नामांकित नाव म्हणजे संदीपदादा मोहिते पाटील. संदीपदादा नमस्कार. नमस्कार. उर्विता प्रोडक्शन्स LLP नावाने आज आपण काम करता, आणि हीच उर्विता प्रोडक्शन्स या संपूर्ण आपण जी गणपती बाप्पाची ही सिरीज करतोय याचं पण प्रोडक्शन हाऊस हेच आहे. संदीपदादा आज खरं सांगायचं तर मराठी इंडस्ट्रीमधलं मोठं नाव आहे, पण तरी गणेशोत्सव यासारख्या गोष्टीत काम करावं का वाटलं? मी नानापेठेत राहायचो, त्यामुळे आम्ही चालत नानापेठेतून यायचो ना, तर मंडईच्या इथे यायचो. म्हणजे दररोज, बरं हे दररोज जायचंही मंडईच्या येताना, यायचंही मंडई येताना, म्हणजे दररोज येताना एकदा गणपती बाप्पाला नमस्कार करून निघून जायचो. ते लहानपणापासून ते प्रेम, ते आपसूक गणपती बाप्पा बरोबर जोडलेलं नातं, त्याच्यामुळे ऑटोमॅटिक माणूस इथं येत गेला. आणि गणपती बाप्पाची अजून एक खास हे सांगतो मी ना, मागच्या वर्षी एक मोठा चित्रपट तयार केला, धर्मरक्षक संभाजी महाराज. म्हणजे मराठीच्या इतिहासातला आतापर्यंत सगळ्यात मोठा चित्रपट आहे. बरोबर. आणि माझी बरं, तो 22 नोव्हेंबर 2024 प्रदर्शित होणार होता. मला मंडईच्याच लोकांनी त्यांची स्क्रीन दिली. त्या स्क्रीनवर तर माझ्या चित्रपटाची ॲडव्हर्टाईज लावली, आणि दॅट टू म्हणजे ती श्रद्धा अशी होती की दॅट टू विदाउट टेकिंग एनी कॉस्ट. म्हणजे कुठल्या प्रकारचं ते म्हणजे काही हे वर्गणी नाही, मोबदला नाही, अमुक नाही, त्यामुळे फक्त
असं समजा की गणपती बाप्पाने त्यांच्या पायाजवळ हे सगळं करून घेतलं. त्यांनी सगळं माझ्याकडनं करून घेतलं. लाखो लोक इथे येतात आणि तिथं माझा टीझर लागला गेला आणि 10च्या 10 दिवस म्हणजे संध्याकाळी म्हणजे 24 तास तो चालू होता. 24 म्हणजे लाखो लोक त्यात बघून गेली. लाखो लोकांपर्यंत चित्रपट पोहोचला तो महाराजांवर, तो गणपती बाप्पामुळे. माझ्या माहितीप्रमाणे एक 1890च्या दशकामध्ये मंडई गणपतीची त्या दरम्यान स्थापना झाली. त्यावेळेसपासून मंडई गणपती म्हणजे ह्या सगळ्याचं एक म्हणजे ते जे आंदोलन म्हणा काय जे काय होतं, उठाव होता म्हणा, ते सगळ्याचा केंद्रबिंदू म्हणजे मंडई होता. खरे सर आता तेच मंडई गणपती सर ते पुण्याचं तर ते प्रतीक आहेच आहे. म्हणजे पुण्याचं गणेशोत्सव म्हणजे पुण्याचा लाडका गणपती म्हणजे मंडईचा गणपती, लाडका गणपती म्हणजे मंडईचा गणपती. सर ते आता आपल्या महाराष्ट्रभर माहीत आहे, आपल्या देशात पोहोचलेला आहे. आणि मी एवढं सांगू शकतो नुसतं देशात नाही तर आपला गणेश उत्सव हा आता परदेशात बघा, पण ह्याचं जे मूळ आहे ते आपल्या मंडईमध्ये आहे, की त्याची सुरुवात आपल्या मंडईमधनं झालेली आहे. खरे मंडई उत्सवाची पंढरी या मार्फत आपल्या सगळ्या फिल्म्स हे सर्वसामान्य लोकांपर्यंत, युवकांपर्यंत, आजच्या पिढीपर्यंत जाव्यात यासाठी हा केलेला उपक्रम. सार्वजनिक गणेशोत्सवातली ही एकमेव अशी मूर्ती आहे ज्याच्यासोबत एक स्त्री पात्र आहे. म्हणजे त्यामुळे आपण याला शारदा गणपती म्हणतो. नक्की ही शारदा या गणपतीची कोण आहे? ही जी शारदा आहे ही गणपती बाप्पाची पत्नी आहे आणि त्यामुळे याला सिद्धिविनायक असं प्रतिरूप सर्व भक्तजन म्हणून आदराने वंदन करतात. पूर्ण भारतवर्षामध्ये अनेक देवतांना अनेक नावानं संबोधन करण्याची प्रथा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जसं की गणपतीला आपण आतप्रदेशामध्ये उल्लेख येतो, नमो व्रातपतये, नमो गणपतये, नम परमतपतये, नमस्तेऽस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसूताय श्री वरदमूर्तये नमः. आता हे सर्व नावं जे आहेत सर्व गणपती बाप्पाचेच नाव आहे. त्याप्रमाणे जे आहे सिद्धीला देखील अनेक नावाने संबोधन केलं जातं. मग त्यामध्ये जे आहे त्रिपुर सुंदरी आहे, ललितांबिका आहे, त्याप्रमाणे सिद्धीला शारदा या नावाने देखील संबोधित केलं जातं. मग सिद्धी जी आहे ही शारदा रूपाने गणपतीची पत्नी या रूपाने या ठिकाणी विराजमान झालेली आहे. म्हणजे ही जी शारदा मूर्ती दिसते आपली ती म्हणजे स्वतः सिद्धी असून ती गणपती बाप्पाची पत्नी आहे. गुरुजी ही जी मूर्ती आहे मूर्तीशास्त्रामध्ये याला ॲनाटॉमी म्हणलं जातं, की एक रूप असतं. तर या रूपात बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी दिसतात की शारदा माता ही गणपती बाप्पाशी गप्पा मारते, त्याच वेळी बाप्पाची सेवा करताना दिसते, पाय दाबताना दिसते. या मूर्तीबद्दल आपसुकच एक हेवा वाटतो. तर असं हेवा वाटावा अशी वैशिष्ट्य काय आहेत या मूर्तीची? आपल्याला लहानपणापासून एक सुभाषित आपण सर्वांनी ऐकलेलं असतं, विद्या विनयेन शोभते. ज्याच्याकडं विद्या आहे त्याच्याकडे विनयशीलता नसेल तर तो लयाला जाईल. पण विनयाचं प्रतीक म्हणून जे आहे ते विद्येच्या देवतेच्या त्या ठिकाणी सेवार्थ ती शारदा त्या ठिकाणी विराजमान झालेली आहे. मूर्तीबद्दल सांगायचं झालं तर आपल्या वेदांमध्ये उल्लेख आलेला आहे, शुभसंकल्पमस्तु. ज्याप्रमाणे एखादा संकल्प केल्यानंतर त्याची पुरेपूर्तता व्हावी याकरता ते प्रत्येक यावर मंदिरामध्ये जातो, देवस्थानामध्ये जातो, भगवंतासमोर लीन होतो. आणि या मूर्तीची निर्मितीच मानसिक संकल्पातून झाली. माझा संकल्प पूर्ण व्हावा याकरता भक्ताने फक्त मानसिक संकल्प केला आणि त्यातून या मूर्तीची निर्मिती झाली. म्हणजे या मूर्तीची निर्मिती झाली. त्या मूर्तीचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ज्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात आराध्य दैवत ते पांडुरंग आहे, ज्याप्रमाणे वामांगे रुक्माई दिशदिव्य शोभा, त्याप्रमाणे वामांगे ही शारदा देखील रुक्मिणीप्रमाणे विराजमान आहे. बरं, या मूर्तीचं वेगळं वैशिष्ट्य काय आहे तर मूर्तीच्या नाभी कमलामध्ये सिद्धियंत्राची स्थापना केलेली आहे. जे प्रतिरूप शारदा जे आहे, येणारा प्रत्येक भक्त जो मंदिरामध्ये आल्यानंतर काहीतरी मानसिक संकल्प घेऊन येतो. कोणाला धनाचं अरिष्ट आहे, कोणाला आयुचं अरिष्ट आहे. तर प्रत्येकात त्या अरिष्टाची कामना आपण कोणाला सांगतो? नेमकं आपण मूषक देवतेला सांगतो, गणरायाला आपण प्रार्थना करतो. ती प्रार्थना केल्यानंतर त्या प्रार्थनेचं पुढे काय झालं, त्याचं सतत काळजी कोण घेतं तर ही शारदा घेतली. म्हणून ही बाप्पाकडे सतत पाहत राहते.
आणि सांगत असते की माझ्या भक्ताचं काय झालं नेमकं. काल माझा भक्त आला होता, मंदिरामध्ये दर्शन घेतलं, मानसिक संकल्प केला, त्या संकल्पाची परिपूर्तता करणाऱ्या मूर्तीचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे आपण जसं वडिलांकडे हट्ट करतो कायम की बाबा मला ही गोष्ट पाहिजे, ती गोष्ट पाहिजे, आणि आपली आई सारखं म्हणत पाठपुरावा करते की माझ्या मुलांनी जे मागितलंय त्याचं काय झालं बाबा. आणि बहुतेक त्यामुळेच किंवा असे जे काही अनुभव आलेत त्यामुळेच शारदा गणपतीला पुण्यनगरीचे मायबाप म्हणले जातात. असं म्हणतात की या शारदा गणपतीचं विशेष प्रेम आहे या मंडईतल्या छोट्यापासून मोठ्या व्यापाऱ्यापर्यंत. हो, एखाद्याचं गाळा आहे ते एखादी वाटी घेऊन बसतो, ते हे जे गाळाधारक किंवा हे जे व्यापारी आहेत मंडईतली त्यांचं आणि या शारदा गणपतीचं काय नातं आहे? आई बाबाचे कसं नातं असतं तसं नातं आहे. म्हणजे आई वडील गेले हे आमचे आई वडील, आमची सगळी श्रद्धा ह्यांच्यावरती, ह्यांच्या छत्रछायाखाली आम्ही. म्हणजे एक प्रकारचं म्हणजे आम्हाला उठवतात बी ते झोपीत आणि झोपवतात सुद्धा ते आई वडील आमचे. आणि विशेष म्हणजे मेन महत्त्वाचं आता हे गणपती दसरा दिवाळीला लोक खेड्यापाड्याने लोक बसायला जे येतात ना मंडीच्या भोवतीला, त्या जागेला 1 रुपया सुद्धा नाही. तुम्ही फक्त 2 चौक पुढं जावा, पावला पैसे 500 रुपये रोज, 1000 रुपये रोज, 2000 रुपये रोज. तशी या शारदा गणपतीची पुण्य अशी म्हणजे त्यांना सुद्धा खेड्यातल्या लोकांना सांगितलेलं की मंडईमध्ये आपल्याला रुपये कोणी घेत नाही. तर मंडईमध्ये आपल्या छत्रछायाखाली पावसाची भीती नाही, उन्हाची भीती नाही, का धोपाची भीती नाही, सावली ही आहे. या मंडईच्या गणपतीवरती आमची नाही श्रद्धा, भरपूर जणांची श्रद्धा आहे. प्रत्येक व्यापारी बघा, काही जण फळं वाहतात, काही जण फुलं वाहतात, तर भाजी पण वाहण्याची एक प्रथा आहे या बाप्पाला. भाजी म्हणजे जी मार्केटमध्ये विकायला येतात ती अशी भाजी वाहण्याची का प्रथा आहे बरं? ऐका ना, आता आपल्या मंडळामध्ये कांदे बटाटेवाल्यांचे गाळे, आले लसूणवालीचे गाळे, पुरडवाल्यांचे गाळे, तरकारीवाल्यांचे गाळे, भाजीपाल्यांचे गाळे. आता आम्ही भाजीपाल्याचा धंदा करतो. आमची श्रद्धा आहे की बाबा आपलं भाजीपाला तिथं बाप्पापाशी जावं, कारण की त्याच्यामध्ये वाढ राहते, त्यांची बरकत राहते, त्यांच्यामध्ये त्याच्यामध्ये गोडवा आहे. आता फुरडवाले सगळं फुरड आणून ठेवतात तिथं, त्यांची पहिल्यापासून तीच चालत होते. नारळाचा तोरण वेगळा असतो. आता मिरचीवरून तोरण वेगळा असतो. म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळा धंदा करतात ना, प्रत्येकाची आपल्या इच्छेने तिथं बाप्पापाशी नेऊन द्यायचंच. बरोबर, हे पहिल्यापासून आहे, आता नाही, ही पूर्वीपासूनच पद्धत आहे. ही पद्धत मोडणारच नाही, ही चालतच राहणार. अखिल मंडई मंडळ हे एकमेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असेल की जिथे बाप्पाला दरवर्षी रंगकाम करून एक नवीन रूप देण्याचं काम एक महिला करते. संगीताताई, आज तुम्ही गेले अनेक वर्ष ही बाप्पाची मूर्ती रंगवताय, काय तुमचा अनुभव आहे? मनाला भावणारा आहे आणि त्यातून मला खूप आत्मविश्वास मिळाला आहे. रंगकाम आणि हा गणपती फार पूर्वीपासून तुम्ही पाहिला असेल ना? आता मी पाहिलं 80 वर्ष आला. जरा भाऊ, तुमचा आज जवळपास मंडळाचे खूप मोठी कारकीर्द आज तुम्ही बघितली, इतक्या वर्ष तुम्ही या मंडळात काम करतात. तर आमच्या पिढीला आहे ना एक पडलेला प्रश्न आहे बरं का, की आपण बघा दर 3 वर्षांनी झोपाळ्यात गणपती बसवतो, तर तो झोपाळ्यात का बसवतो आपण गणपती? ज्या वेळेला डोंगरे पैलवांनी नवस केला आणि गणपती बाप्पा त्यांना पावल्यानंतर गणपती बाप्पाचा उत्सव साजरी झाला. आनंदी उत्सव म्हणून गणपती बाप्पाला चोपाळ्यावर बसायची प्रथा चालू झाली. दर 3 वर्षांनी, म्हणजे प्रत्येक माझा सुद्धा जन्म तशाच पद्धतीचा आहे. नवसाला पावणारा गणपती खरं म्हणजे चोपाळ्यावर बसल्यावर नवस ज्यांनी जो करतो त्याचा तो नवस पूर्ण होतो. आणि तेव्हापासून म्हणजे प्रथा, चोपाळ्यावर बसवण्याची प्रथा दर 3 वर्षांनी चालू झाली. मांडव घातण्यात आल्यावर मांडवाच्या बाप्पाच्या वर 2 अँगलचे सांगाडे वर बांधले जात होते आणि दर 3 वर्षांनी दोर नवीन आणून
त्याचा एक विशिष्ट पद्धतीने एक तिडा असायचा. तो तिडा ते आम्हालाच कल्पना होती, तो तिडा कसा टाकायचा म्हणजे तो पाळणा हल्ल्या जात जो हल्ल्या जात होता. हा जो चोपाळा तुम्ही बाप्पाचा बांधता तर त्याची जुनी टेक्निक वेगळी असेल आणि आता वापरणारी टेक्निक बरी वेगळी आहे. बरोबर आहे. काय आहे त्यात बदल काय वाटत? बदल का करूशी वाटला, कारण ज्यावेळेस चोपाळा बांधायचा आहे आणि गणपती बाप्पा उचलून त्याला जो दोर फिरवायचा होता, गाठी मारायच्या होत्या ना, तर तो जवळला सोडल ना जवळला तो स्थिर नसायचा. कुठं असा कुठं असा असा व्हायचा. बरोबर. ती जी तिडा जो होता तो कुठं फिरवायचा, त्याच्यामुळं तो बॅलन्स. विषय स्थिर होत होता. बरोबर. मग हे जे दर 3 वर्षांनी जो करायचा जो प्रयोग होता हा. आणि त्याच्यात वेळ जात होता, 125व्या वर्षात त्याचा बदल करण्यात आला. तो बदल अशा पद्धतीने करण्यात आला की आता त्याला काड्यांचा वापर करून चोपाळ्यात बसवण्यात आला. पुण्यात अनेक वाडे प्रसिद्ध होते, जसं की आपला शनिवार वाडा आहे, विश्रामबाग वाडा आहे. तसा मंडईसाठी एक लंकेवाडा खूप प्रसिद्ध होता. असं म्हणतात की ते त्या गणपती बाप्पाचाच तो वाडा होता, असं का म्हणतात? मंडळाचाच वाडा तो, म्हणजे अखिल मंडई मंडळाचा वाडा. आणि त्याला नावच होतं अखिल मंडई मंडळ नियोजित इमारत. तर वाड्याचा इतिहास फार मोठा आहे. तर एक आठवण सांगतो फक्त त्यातली. 60च्या दशकामध्ये एक फार मोठी दंगल झाली ती हिंदू मुस्लिम आपल्या गणपती बाप्पाच्या ह्याच्यावरूनच झाली होती ती. त्यावेळेस कमीत कमी 1000-1500 लोकांचा मॉब. आमच्या वाड्यामध्ये एक मुस्लिम कुटुंब राहायचं, बागवान म्हणून, हिरालाल बागवान म्हणून, शेंगाचे व्यापारी होते आणि ते गणेश भक्त होते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंडईमध्ये राहणारे सगळे जे आहेत ते सगळे गणपती बाप्पाच्या आशीर्वादानेच मोठे झाले. तर ज्यावेळेस तो मॉब वाडा जाळण्यासाठी आला तर आमच्या वाड्यामध्ये एवढी एकी होती, सर्व कुटुंब, म्हणजे त्या माझ्या मावशी होत्या, माझ्या त्यामध्ये माझी आई होती, वाड्याचे सगळे लोक आले. हे कुटुंब तसं नाहीये, ज्याने चूक केली त्याला शिक्षा द्या, परंतु तुम्ही आता एक वाड्याला तुम्ही काडी लावली, पूर्ण वाडा चढून बेची राखवी आणि हा बाप्पाचाच वाडा आहे, तर कृपा करून तुम्ही असलं काही करू नका. सगळा माप त्या ठिकाणून परत गेला. आणि ती फॅमिली त्या टायमाला नगरला गेली होती. इथं दंगल झाल्यामुळे नगरला, मग ते आल्यानंतर त्यांनी बघितले, त्यांनी पहिले जाऊन गणपती बाप्पाचे पाय धरले. गणपती बाप्पामुळेच आज आमचं घर राहिलं असं त्यांनी सांगितलं. म्हणजे हे खरं एक वाखाणण्याजोग आहे की आजकाल परिस्थिती अशी की शेजारच्या घरात कोण राहते हे कळत नाही. मंडई असल्यामुळे तो एकोपा होता. मंडईमध्ये सर्व धर्मीय इथं पोटं भरतात. लहान मुलापासून तर वयस्कर माणसापर्यंत इथं कष्ट करतात आणि सगळे कष्टकरी आहेत आपले. हा मंडई एक प्रकारे विद्यापीठच म्हणायचं याला. यात अनेक लोक मोठी झाली. मंडईचा बॅनर त्यांच्या मागं होता. म्हणजे आता तुम्हाला सांगायला काय हरकत नाही, आमचे तात्या महापौर झाले, आमदार झाले, डॉक्टर देसाई नगरसेवक झाले, उपमहापौर झाले, रमेश खन्ना उपमहापौर झाले, आपले उल्हादादा पवार हे तर मोठं व्यक्तिमत्व आहे वारकरी संप्रदायातलं आणि सगळ्या गोष्टीत. आणि मंडईने अनेक लोकांना मोठं केलं. असं का म्हणतात की आयुष्यात एकदा तरी मंडई जगली पाहिजे, असं का तुम्हाला का वाटतं की मंडईत येऊन एकदा तरी आयुष्य जगलं? मंडईतलं जीवन जे आहे हे खूप चांगलं आहे. खूप लोक म्हणजे एकमेकाच्या जीवाला जीव देणार होती. म्हणजे असं दुस्वास किंवा कुणाला असूया किंवा ईर्ष्या असं काही नव्हतं, द्वेष नव्हता कुणाच्या मनावर. सगळे लोक चांगले होते आणि एकमेकाला धरून चालायचे सगळे. रसाळ काका, आता मंडईचा जो प्रवेशद्वार आहे तर इथं पहिली येते ती आपली कुंकुवाळी. ही कुंकुवाळी कशी बसली हो? तिथं पहिली आडावांची दुकानं होती, बर, शिवाजीराव आडावांची. हो. त्यानंतर भुईबाड्याने धंदा करायचे. समोरच्या बाजूला टांगेवाले होते. तिथं बिचारदारांचा माल आला शेतकऱ्यांचा की तिथं बैलगाड्या उतरवायचे, बैल सोडायचे. फोटो आहेत आपल्याकडे ते. तर बैल सोडल्यानंतर मग तिथं तो माल जुन्या मंडईमध्ये नेला जायचा, विक्री व्हायची आणि त्यावेळेला भुईबाड्याने दुकानं चालायची. आमच्या आजी तिथं भुईबाड्याने धंदा करायची. काही लोखंडवाले होते,
काही पटवगिरी होते, काय कुंकवाळी होती. त्यानंतर मग इकडे पुनर्वसित केले, मग इकडे आले ते. अच्छा. आणि असं म्हणतात एक काळ ती कुंकवाळीला खूप मोठी आग लागली होती, ते काय झालं होतं बरं? ते 1988 मध्ये एक दंगा झाला होता. आमच्या बाप्पाच्या ह्याच्यावरती झाल्यामुळे ते विघातच झालं. मुस्लिम समाजाची दुकानं होती, आमची दुकानं त्यांना लागून होती सगळी. त्यामध्ये ते जवळजवळ पूर्ण लाईन बेचिराग झाली. अरे बापरे. त्यावेळेला जवळजवळ 65 ते 70 मधली एक 6-1 दुकानं वाचली असतील, बाकी सगळी जळाली होती. बाप. कर्फ्यू होता, सगळं बंद आलं, वातावरण शांत आलं. त्यानंतर मंडई गणपतीने आमच्या लोकांना सगळ्यांना तिथं बसण्याकरता जे काय मोलाचं सहकार्य केलं ते न भूतो भविष्य, म्हणजे त्याचे ऋण आमची लाईन मंडई मंडळाचे कधी फेडू शकणार नाही, एवढे त्यांचे उपकार होते. कारण त्यावेळेला पुणे म्युन्सिपलचा असा ठराव केला होता त्यांनी की यांना इथणार जागा राहिलेली रिकामी तर यांना उचलून मार्केट यार्डला नाही तर तिकडे आपण शिफ्ट करू. तर त्यावेळेला वसंतदाते होते, ते रोज जातीने तिथे यायची, ही माझी लोक आहेत, आमची लोक आहेत, हातावरचे पोट भरणार आहेत, ते इथंच बसतात. आणि तिथं 4 दिवसामध्ये अखिल मंडई मंडळाने वाशे लावून मांडवा टाईप सगळ्यांना दुकानं करून दिली आणि त्यांचा उदरनिर्वाह चालू करून दिला. म्हणजे स्वतः मंडळांनी खर्च करून दिलेली लाईन. पत्र्याचे शेड, खांब ते सगळं त्यांनी करून दिलं. आणि 4% महाराष्ट्र बँकेच्या साहेबांना तिथं बोलवलं जागेवर, त्यांना बोलून दाखवलं सगळं असं ते यांना कर्ज पाहिजे. 4% कर्ज मिळून दिलं. त्यावेळेला 25,000 रुपये प्रत्येकाला त्यावेळेला मिळून दिले होते त्यांनी. हा, मग नंतर आहे तसं जागेवर पुनर्वसन झालं. त्यानंतर मग एक आम्ही सगळ्या मिळून व्यापाऱ्यांनी ठरवलं की या मार्केटला नाव आप्पासाहेब थोरात मिनी मार्केट असं नाव देण्यात आलं. त्यामुळे आमच्याकडे कोण वाकडा डोळा करून बघायला कोण कॉर्पोरेशन तयार होत असायचं. म्हणजे आपल्याला यातनं कळतं की मंडळ हे फक्त उत्सवापुरतं मर्यादित नसतं, लोकांच्या किंवा आपल्या माणसांच्या वेळेला कसं उभं राहावं याचं खूप चांगलं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अखिल मंडई मंडळ ठरलेले. बरोबर. आम्हाला एक खूप आवडता विषय की पूर्वी सर्कस भरायची, मेळे व्हायचे, आणि आत्ता पण बाप्पा जिथे बसतो 10 दिवस त्याचा आणि सर्कसचा एक काहीतरी असा छान गोष्ट आहे ती की आम्हाला ऐकायला आवडेल तुमच्याकडून. पूर्वीच्या काळामध्ये मंडईमध्ये मेळे भरायचे. स्वातंत्र्यपूर्वीचा काळ होता तो, त्या काळामध्ये मेळे भरायचे, वेगवेगळे भारूड व्हायचे, गायन व्हायची, वेगवेगळी दिल्लीपासून अगदी गल्लीपर्यंत प्रत्येक नेता या ठिकाणी येऊन, अगदी गांधीजी यायचे, ही सगळी मंडळी इथं येऊन आपलं मार्गदर्शन करायचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. मग या वेगवेगळ्या खेळांमध्ये गारुडी वगैरे असतील, हे सगळ्या खेळांमध्ये इथं सर्कस पण भरायची. आणि ती आत्ता जिथं आपला गणपती बसतो तिथं मोठा गाडी तळ होता, त्याला गाडी तळ नाव होतं. त्या गाडी तळामध्ये सर्कस भरायची. पुणे शहरातून आणि जिल्ह्यातील लोक सर्कस बघण्यासाठी या ठिकाणी यायचं. याच ठिकाणी त्या सर्कसमधलं एक हत्तीचं पिल्लू दुर्दैवाने आजारी पडून त्याचं निधन झालं. मग या गणपती आपण जिथं बसवतो तिथंच त्याचे सर्व अंत्यविधी सोपस्कार करून त्याला तिथंच पुरण्यात आलं, असा तो इतिहास आहे. तर सर्कस हा अत्यंत आवडीचा विषय होता. आणि या सगळ्या परिसरामध्ये एवढी मोठी जागा त्या काळात कोणाकडेच नव्हती, त्यामुळे इथं सर्कस भरायचे आणि लोक आवर्जून सर्कसला यायचे. या मंडईने अण्णा काका अनेक राजकीय कार्यकर्ते दिले, नेते दिले, पुण्याला दिले, महानगरपालिकेला दिले, जिल्हा परिषदेला दिले, पर्यायाने महाराष्ट्राला पण अनेक राजकीय नेते दिलेले. तर ह्या मंडईत असं काय आहे की ही कुठली खाणे अशी की जिथे एवढी राजकीय नेते येतात? मंडळाचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंडई परिसर. इथल्या व्यापाऱ्यांचं महत्व असं आहे की सामाजिक धार्मिक कार्याबद्दल, सामाजिक कार्यामध्ये सुद्धा सर्वजण मंडईतल्या छोट्या व्यापाऱ्यापासून सगळ्या व्यापाऱ्यांपर्यंत अगदी मनापासून भाग घेत असतात. या समाजकार्यातून राजकीय नेते घडणं हे आता पण तेच घडतंय. गणपती मंडळाचा कार्यकर्ता राजकारणात काम करायला लागतो, तो नगरसेवक होतो, पुढं भविष्यात तो अजून कोणी मोठा होत असेल.
तर ते समाजकारण तुम्ही प्रामाणिकपणे केलं की लोक तुम्हाला स्वतःहून बोलवतात, बरोबर. तुम्हाला पुढच्या पायरीवरती पाठवतात. साधारण आमच्या मंडळामध्ये राजकीय बघायला झालं तर 5 महापौर मंडळाने दिली. पुण्याचे पहिले महापौर बाबुराव सनद हे आमच्या मंडळीतले व्यापारी. बर. 4 उपमहापौर दिले, 20 नगरसेवक दिले, 2 जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिले, 2 मंत्री दिले, त्यानंतर 2 खासदार दिले. बापूसाहेब चिटे असतील, इथं त्यांचा उसाचा गाळा आहे, बरोबर. ते खासदार झाले, ते महाराष्ट्रात मंत्री झाले. माधुरीताई मिसाळ आता मंत्री आहेत, आता मंत्री त्या आमच्या मंडळाच्याच आहेत. अनिल शिरोळे जे मागच्या वेळेला पुण्याचे खासदार होते, त्यांचे वडील आणि त्यांचं कुटुंब इथं मंडईमध्येच व्यापार करायचं. अशा पद्धतीने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अगदी आपलं मंडळ अग्रेसर असतं. वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे पुणे शहरातले वेगवेगळ्या पक्षाचे शहर अध्यक्ष हे आमच्या मंडळीने दिलेले. बर. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, शिवसेना असेल, या सगळ्या पक्षाचे अध्यक्ष पुणे शहराचे हे मंडळाने दिलेले. ह्या मंडईत ज्यावेळेस आपण कार्य केलं, अनेक 18 पगड जातींच्या लोकांबरोबर केलेले मंडईच्या उत्सवाच्या इतिहासामध्ये आपण ज्यावेळेस पाऊल खुणा बघतोय, इथे कुठला धर्म जात पंथ असा पाहता आला नाही. अगदी इथे एखाद्या हिंदू धर्मातील पुजाऱ्याला पण तोच माने जो की आपल्या अत्तराळीतल्या अत्तरांना माने. त्या कॉम्बिनेशन बद्दल काय सांगणार? त्यातलं एकच उदाहरण सांगतो. आपल्याकडे सर्व धर्माचे लोक इथं मंडळाचे कार्यकर्ते आणि इथं मोठ्या प्रमाणात व्यापार करतात. उत्सवामधला एक दिवस 8वा किंवा 9वा दिवस मुस्लिम समाजाचे जे आतार लोक आहेत, तांबोळी लोक आहेत, ही सगळी मंडळी जी आहेत, इथं फ्रूट आळी आहे, फ्रूट आळीमध्ये मुस्लिम व्यापारी होते, हे सगळे व्यापारी एकत्रित बँड लावून तोरण घेऊन येतात. मंडळाला गणपतीला तोरण वाटतात, आरती करतात, प्रसाद घेतात आणि मग तृप्त मनाने इथून ते बाहेर पडतात. अशी त्यांची अजूनही भावना आहे की या गणपतीमुळे आमचा व्यापार व्यवस्थित चालतो. गेले 4 पिढ्या जो परिवार या गणपती बाप्पाची सेवा करतोय, हा उत्सवाचा भव्य असा मांडव घालतोय, असे हे दाते मांडववाले. दाते काका नमस्कार. नमस्कार. गेले 4 पिढ्या म्हणजे जवळपास आता 100 वर्ष झाली असो. आणि असं सांगण्यात आलंय की जेव्हापासून सुरुवात केली त्यावेळेसपासून अखिल मंडई मंडळाचा आपण मांडव साकारताय. हो. तर तुमचे अखिल मंडई मंडळासोबतचे असे खूप जवळचे संबंध आहेत. खूप. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अखिल मंडळ मंडळाचे आणि आमच्या आजोबांचे म्हणजे वसंतात्यांचे वडील विठोबा थोरात तेव्हापासूनचे आमच्या घराशी संबंध आहेत. जेव्हा मूर्ती ही पहिली बनवली तेव्हा इथं बटाट्याचे कांदे बटाट्याचे गाळे होते, तेव्हा त्याच्या आत 50 बाय 60च्या आकाराचा मंडप उभारला जायचा. बर. तेव्हा 75 रुपये फक्त मंडप भाडं असायचं. बर. त्यावेळेला माझ्याकडे अहवालामध्ये ते जे आहेत ते हे नमुने. आणि जेव्हा गणपती पहिल्या वर्षी बसवला तेव्हा इथं सगोबर्वे कमिशनर होते, तेव्हा त्यांनी सांगितलं की हे गाळे नाही देता येणार. आणि त्याच्यानंतर मग गणपतीला इथं जागा 2 गाळे दिले आणि मग मूर्ती आपल्या इथं आली. आता गेले 100 वर्ष आपण उत्सवात ही सेवा देत आहे. दादा आता तुम्ही आहे ना खूप जुना आणि महत्वाचा कोर भाग बघितला असेल या गणेशोत्सवाचा मंडईतल्या. आमच्या पिढीला तो माहिती नाही, आम्हाला फक्त ऐक्यू माहिती आहे. पण आम्हाला तुमच्याकडनं तो ऐकायला मिळेल की त्यावेळेसचा उत्सव कसा होता बरं? त्यावेळेला काय होतं की 50 बाय 60च्या आकाराचा म्हणजे बटाट्याचे कांदे बटाट्याच्या गाळ्याच्या आतमधला जो भाग असायचा त्याच्यामध्येच डेकोरेशन मंडप उभा करायचा. बरं. आणि त्याच्यात फ्लायवूड बॅटन आणि हे सगळं करून लाकडी डेकोरेशन उभं करायचं आणि त्याच्यावरती लाइटिंग करायचं. बरं. आणि मग साधारण तेव्हापासून म्हणजे सुरुवातीला झोपाळ्याचाच गणपती हाच प्रसिद्ध होता. आणि मग त्याच्यानंतर मग आता याचा विस्तार वाढला.
आणि मग ते सगळं डेकोरेशन बदलत गेलं. मंडई म्हणजे मंडईतले जुने, परत बाकीचे पण जे जुने जाणती खोडं आहेत, जुनी खोडं, ती असं सांगतात की नगारावरची लाइटिंग चालू केली मंडईने. ते काय होतं बरं नगारावर? त्यावेळेला म्हणजे जेव्हा डेकोरेशन करून लाइटिंग करायचे तेव्हा नगारा जसा वाजेल तसं ते लाइटिंग चालायचं. बरं. आणि त्याच्याकरता लोक इथं तासनतास उभं राहायचे बघायला लाइटिंगचं. म्हणजे हे असं आधी पूर्वी कधी घडलं होतं नाही पुण्यात? नाही नाही. बरं, सुरुवातच त्या हो, लाईटची मंडळीने इथनंच केली. केली ती. पूर्वी म्हणजे साधं लाइटिंगच असायचं, ट्यूबलाईट आणि साधे बल्ब आपले लावूनच मंडपात लाइटिंग केलेलं असायचं. बरं. आणि मिरवणुका? आणि मिरवणुकीला तर पूर्वी गॅस बत्त्या आणि केळीचे खुंट आणि फुलाच्या माळा लावूनच गणपती बाप्पाला विसर्जन मिरवणुकीला मार्गस्थ व्हायची. आणि त्याच्या वेळेला म्हणजे की बिगर रोषणाचे हितनं जायचे गणपती. हो हो. तुमच्या रतन सायकल मार्च आहेत ना, आणि रोषणाचे शिवाजी रोडनी यायचे. बर. आणि जेव्हा सगळे गणपती बिगर रोषणाचे जातील तेव्हा हा गणपती पुढं मार्गस्थ व्हायचा. आणि मग पुढं भाऊरंगारी पण म्हणजे मार्गस्थ व्हायचे. मग मंडई, मग दगड हलवाई, ही आता इतक्या वर्षाची प्रथा आहे. सगळ्यात महत्वाचं, सामाजिक कार्य करताना देशासाठी काम करणारी ही मंडळी आहे. चीनचं जेव्हा युद्ध झालं, अगदी मोठ्या प्रमाणात झालं, ते युद्ध झाल्यावरती आर्थिक स्थिती भारताची चांगली नव्हती, खूप अडचणी होत्या. त्यावेळेला मंडईतल्या व्यापाऱ्यांनी, त्यांच्या घरच्यांनी आपलं सोनं नाणं सगळं त्या चीनच्या युद्धासाठी भारताला अर्पण केलं. ते अर्पण करत असताना जवळजवळ महिनाभर मंडईतनं रेल्वेने रोज भाजी आपल्या सैनिकांना जात होती. आणि अशा पद्धतीने ते काम केलं जायचं. 1972ला साधारण दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यानंतर सोलापूर असेल, उस्मानाबाद असेल, हा सगळा जो दुष्काळी भाग आहे, तिथं खाण्याची वांदी व्हायला लागली. त्यामुळं नोकरीच्या निमित्ताने, कामधंद्याच्या निमित्ताने लोक पुण्याकडं, मुंबईकडं, वेगवेगळ्या शहरांकडे यायला लागली. आणि अनेक मंडळी पुण्यामध्ये आली. आणि काही लोक हमाल झाली इथं मंडईमध्ये, काही लोक कुठं नोकऱ्याला लागली, दुकानांमध्ये नोकऱ्याला लागली. आमच्या वडिलांच्या एक लक्षात आलं त्यावेळेला की यांना पगार मिळतो अगदी थोडासा, पण त्या पगारातनं यांचं खाण्याचं काय, त्या खाण्याबरोबर यांनी उरलेला पैसा घरी कसा पाठवायचा, म्हणजे बॅलन्स काहीच राहत नव्हतं. मग यांची खाण्याची व्यवस्था काय करावी, म्हणून 19 नोव्हेंबर 1974ला स्वर्गीय इंदिरा गांधींचा वाढदिवस होता. त्या वाढदिवसानिमित्त आपल्या इथं 50 पैशामध्ये झुणका भाकर चालू केलं. आणि हे भारतातलं पहिलं झुणका भाकर केंद्र होतं. कालांतराने मनोहर जोशी महापौर झाले, शिवसेनेचे नेते होते, मुंबईचे महापौर झाले. माझ्या वडिलांचे अगदी घरोब्याचे संबंध होते त्यांचे. ते बघायला आले की ही नक्की काय प्रकार आहे, कशा पद्धतीने चालवलं जातं. 2 दिवस त्यांनी पुण्यामध्ये मुक्काम केला आणि हा सगळा प्रकार बघितला तर कशा पद्धतीने काम होतं, काय होतं. आणि तशाच पद्धतीची झुणका भाकर शिवसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात चालवते. खूप मोठे मोठे नेते, दिल्लीपासून अगदी महाराष्ट्रापर्यंत, मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, राज्यपाल असतील, यांनी तिथं येऊन झुणका भाकर वाढायची सेवा पण दिली. आपल्या सगळ्या पुणे शहरातल्या शाळांचे नंबर लागायचे की आम्हाला वाढायची सेवा करायची. मग विद्यार्थी लाईनीत यायचे आणि येणाऱ्या लोकांना त्या काउंटरवरती उभं राहून झुणका द्यायचा, भाकरी वाढायची. हे काम अगदी मनापासून विद्यार्थ्यांनी सुद्धा केलेलं. अशा पद्धतीने ते आमचं झुणका भाकर चालू झालं. आपला अखिल मंडई मंडळाचा गणपती जसा त्या मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे, तसा फार पूर्वीपासून, म्हणजे आमच्या आजोबा वगैरे पासून सांगतात की देखावा बघण्यासाठी पण खास पुणेकर, पुण्याच्या बाहेरून, गावाखेड्यातनं लोक यायची. तर तुम्ही गेले अनेक वर्ष प्रतिनिधित्व करता, तुमच्या लहानपणापासून तुम्ही हा उत्सव बघत आलाय. बदलता हा डेकोरेशनचा हा जो ट्रेंड आहे, याकडे तुम्ही कसं पाहता, किंवा ते जो इतिहास आहे, पूर्वी कसे व्हायचे देखावे आपले? पूर्वीपासून आपले देखावे उत्तम प्रकारे सादर केले जायचे. पूर्वीच्या काळी मंडळाच्या स्थापनेनंतरच सुद्धा प्रभात फिल्म स्टुडिओचे, किंवा त्या अगोदर सुद्धा प्रभात फिल्म स्टुडिओ
सुरू झाला होता. पालकर नावाचे कलाकार होते. त्यांच्या सहकाऱ्यांसह ते इथे येऊन ते राहायला मंडईच्या जवळच नेहरू चौक नावाचा परिसर, त्या परिसरामध्ये ते राहायला होते. ते रेग्युलर आपल्या कलाकारांचं घेऊन प्रभात फिल्म स्टुडिओची लोक इथं डेकोरेशनचं काम करायचे आणि त्या काळात पौराणिक देखावे सादर केले जायचे आणि आवर्जून लोक ते बघण्यासाठी यायचे. कालांतराने बदल करत गेला, बराचसा बदल झाला. त्यानंतरच्या काळात माझे वडील जे होते मंडळाचे अध्यक्ष होते आप्पासाहेब थोरात, त्यांच्या आणि राज कपूर या कुटुंबाशी किंवा बाळासाहेब ठाकरे असतील या सगळ्या कुटुंबाशी अगदी घरोब्याचे संबंध होते. राज कपूर यांच्याकडं त्यांचे आर्ट डायरेक्टर रंगराजन म्हणून होते, प्रसिद्ध होता अगदी त्या काळात. तर राज कपूरांनी रंगराजनांना इथं पाठवलं आणि इथं डेकोरेशन या वर्षीपासून तू करायचं असं सांगितलं आणि त्यांनी इथं येऊन जागा बघितली, जागेवरती स्केचेस तयार केले आणि काम चालू केलं. तर त्यांनी केलेला एक आठवणीतलं, त्यांनी अनेक 2-3 वर्ष केलं ते, त्यांनी केलेलं एक उत्तम क्वालिटीचा देखावा म्हणजे शिंपला. म्हणजे जागेवरती इथं शिंपल्याचं डेकोरेशन केलं. ते डेकोरेशन बघण्यासाठी भारतातनं नाही, भारताच्या बाहेरनं पण लोक येत होती, अजूनही येतात, परदेशातनंही लोक येतात. शिंपल्याचं डेकोरेशन पुण्यातली लोक, आमच्या मंडळाची लोक कधीही विसरणार नाही. तसा शिंपला त्यांनी त्याच वर्षी विसर्जनाच्या गाड्यावरती पण घेतला होता. त्याचा पण एक किस्सा महत्वाचा आहे. पूर्वीच्या काळी विसर्जन मिरवणूक सुरू झाली की अनेक मंडळी, सदाशिव पेठ किंवा या सगळ्या परिसरातली मंडळी ही गजर लावून झोपायची की मंडईचा गणपती अमुक वाजता येतो तेव्हा उठून आपण जायचं. बरोबर. तर त्या गजर लावून आपला गणपती इथून निघाला, लक्ष्मी रोडला लागला की आवर्जून लोक आंघोळ वगैरे करून यायचे, कारण दर्शन घ्यायचं म्हणून. बरोबर. तर एक वर्ष म्हणजे त्या वर्षी असा एक किस्सा घडला. भीमसेन जोशी आणि मंडळ अगदी घरोब्याचे, एकोप्याचे संबंध. त्यांना त्या वर्षी काही कारणामुळं बाहेर कुठं कार्यक्रम असल्यामुळं इथं गणपतीच्या दर्शनाला यायला जमलं नाही. तर पहाटे त्यांना कळलं की गणपती निघालाय, म्हणून अलका टॉकीज चौकामध्ये ते गणपतीला आले दर्शन घ्यायला. आणि तो शिंपला बघून त्यांचं भान इतकं हरपलं. गणपतीचा तो देखावा असेल, गणपतीचं रूप असेल, ते बघून त्यांचं भान इतकं हरपलं. त्यांनी त्यांच्या हातातली हिऱ्याची अंगठी बर अशी भिरकावून गणपतीच्या अंगावरती टाकली. अरे बाप. ती योगायोगाने त्या शिंपल्यामध्ये पडली. त्या काळातली ती किती महागाची असेल हे आता सांगता येत नाही. आमच्या मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक गजाभाऊ मोरगावकर त्यावेळेला गाड्यावरती असायचे आणि विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी भीमसेन जोशींकडनं निरोप आला की माझी अंगठी सापडली का बघा, त्याची जेवढी रक्कम असेल तेवढी मी द्यायला तयार आहे, परंतु ती अंगठी मला परत पाहिजे. तर गजाभाऊ मोरगावकरांनी सापडलेली होती, त्यांना बोलवलं. त्यांच्याकडनं आम्ही कुठलीही रक्कम घेतली नाही, पण ती अंगठी आम्ही त्यांना दिली. पण इतकं भान हरपलं होतं भीमसेन जोशींचं, तर बाकीच्या लोकांची काय अवस्था झाली असेल विचार करा. अत्यंत उत्तम आणि लोक अजूनही ते विसरत नाहीत शिंपल्यातला गणपतीमुळे. एखाद्या मंडळाने 80च्या किंवा 90च्या दशकात रंगराजन किंवा आर.के. स्टुडिओ सारखा महागडा आर्ट डायरेक्टर आणणं हे एखाद्या मंडळाला तसं बघायला गेलं तर शक्यच नाही. आज हॉलिवूडचा एखादा आर्ट डायरेक्टर आणणं म्हणजे त्यावेळेस आर.के.ला तुम्ही घेऊन येणं, हे कसं काय सगळं जुळवून आणलं बरं? नाही, त्याचं ते जरा उत्स्फूर्तपणे झालं त्या गोष्टी सगळ्या. बर. म्हणजे एक त्यावेळी आमच्या कार्यकर्त्यांनी एक चैतन्य का की त्यावेळी आमच्या मधुभाऊ आप्पासाहेब, त्यावेळी असं ठरलं की सगळ्यांनी मोठे काही वरिष्ठ म्हणजे कार्यकर्ते होते आमचे, ते म्हणलं आपण अध्यक्ष करा.
पण त्यावर्षी आप्पासाहेब थोरात आमचे मंडळाचे अध्यक्ष झाले त्यावेळी. त्यामुळे खूप जल्लोष झाला, खूप म्हणजे खुश झाले सगळे. आणि त्यावर्षी नेमके काय झालं, योगायोगाने वसंत त्यांना बरेच राजकारणातले कामं बिम पुष्कळ असायची. निवडणुका जवळ आलेल्या होत्या वगैरे सगळ्या. आणि परत त्यांना दिल्लीला जायला लागायचं. बरोबर की झुणका भाकरीचं कामं असायची, इंदिरा गांधींना बोलून आणायला वगैरे. त्यामुळे यांना काही जमत नव्हते. म्हणून त्यावेळी आमची सगळी नवीन बॉडी फॉर्म केली होती, यंग. त्यावेळी यंग मध्ये मग त्यावेळी मी जनरल सेक्रेटरी झालो होतो मंडळाचा. कोणी हुले खजिनदार झाले होते, रमेश खन्ना कार्याध्यक्ष वगैरे, आप्पासाहेब अध्यक्ष झाले ते. तर त्यावेळेची ती घटना होती. तर म्हणले आप्पा म्हणले की तुम्ही आता सगळे नवीन मुलं बॉडीवर आलात, तुम्ही आता काहीतरी आम्हाला काहीतरी असं करून दाखवा जेणेकरून आपल्या मंडळाचं नाक राहिलं पाहिजे, माझं नाक राहिलं पाहिजे. तुम्ही असं काहीतरी करून दाखवा. मी म्हणलो ठीक आहे, आम्ही प्रयत्न करतो. म्हणलं नाही, एक कराच, काय तुम्हाला अडचणी येतील मी तुमच्या पाठीशी उभा. ठीक आहे, तसं झाल्याप्रमाणे बाकी सगळ्यांच्या डोक्यात विचार चक्र चालू होतं, काय करावं, काय आप्पा ताठे म्हणले. ती बातमी मी सगळे सांगितली. मग आम्ही जाईल ट्युशनवाल्याला मी फोन लावला, त्यांनी आम्हाला ते अपॉइंटमेंट दिली. त्यांच्या त्या क्लासमध्ये गेलो, तिथं आमचं बोलणं झालं. तिथून त्यांनी राज कपूरला फोन केला, ये तो आप भगवान का काम बोल रहे, अच्छा मैं संडे को रेस कोर्स में आता हूँ, आप मुझे मिलिए. मग रविवारी आपण जाऊ भेटू म्हणले. तो पण काहीच नाही, काय चाललंय मी तर बघतच बसलो, हैराण झालो या सगळ्या गोष्टी. राज कपूर काय, ते रंगराज काय, मी तर एकदम शॉकच झालो. नंतर आम्ही रेस कोर्सला गेलो त्याच्यानंतरच्या रविवारी, तिथं राज कपूर भेटले. तिथून त्यांनी रंगराजला फोन केला, असं असं गणपतीचं काम आहे. तर ते रंगराज म्हणजे आर्ट डायरेक्टर मेन असतील. तर त्यांना फोन लावला, हे भगवान का काम आहे, आपको हे करना पडेगा. पुढच्या आठवड्यात ही सगळी मंडळाची लोक येत आहेत, त्यांच्याशी बोलून घ्या वगैरे सगळं, त्यांना एंटरटेन करा, ह्या भाषेत तो बोलला. मग आम्ही नंतर ठरवून वगैरे सगळे वसंताची परवानगी वगैरे काढून वगैरे आम्ही तिकडे गेलो. तिकडे गेल्यावर डायरेक्ट त्यांनी आम्हाला घरीच बोलवलं. डायरेक्ट राज कपूरचे जे स्टुडिओ आहे त्याच्या मागच्या बाजूला ते राहायला आहेत. घरी गेलो तर ते भेटले नाही. ते आम्हाला कळलं की ते वर्धाबाई म्हणून आहेत, वर्धराजन, त्यांच्या इकडे बसलेले त्यांच्या क्लबमध्ये. तर मग आम्ही तिथून मग त्यांचा मुलगा बेरियन म्हणून आहे त्याला घेतला आणि त्याच्याबरोबर आम्ही त्या क्लबवर गेलो. तिथं ते बसले होते पत्ते खेळत. तिथं ते फ्रेंडली जमतात सगळे आणि गणपतीचा माहोल होता, दिवस होते, गणपती जवळ यायचं, सगळ्यांची ती कामं चालली होती. त्यांनी आम्हाला तिथं बसून घेतलं. मग त्यांनी ओळख करून दिली. नंतर राज कपूरने त्यांना बरंच सांगितलेलं होतं आणि नंतर जाईल पण त्यांच्याशी फोनवर बोलला. नंतर आम्ही मग त्यांना सगळी ती कल्पना दिली वगैरे. मग त्यांनी सगळं बॅग बिग त्यांची घेतली, चलो घर पे म्हणलं. मग तिथून त्यांनी आम्हाला घरी घेऊन दिलं. म्हणलं तुम्हाला काय करायचंय म्हणजे तुम्हाला. मग त्यांना आम्ही सगळं त्यांचं बॅकग्राऊंड सांगितलं. मग त्यांनी आम्हाला एका मिनिटामध्ये स्केच मंडेचा काढून दिलं, अख्ख्या मंडळी. त्यावेळी त्यांनी काय केलं होतं, सगळ्या बाजूनी जे आपण जे अप्सरा वगैरे कशा दाखवतो, त्यांनी भाजी पाला कुठं भोपळा दाखवली होती. आम्हाला ते खूप कंजेस्टेड वाटलं, इतकं आवडलं नाही. ते म्हणजे कुछ दुसरा नाही हो सकता की अच्छा नाही पसंत आहे की सोचणं वगैरे. माझं लक्ष गेलं त्यांच्या भिंतीवरती. तर त्यांची एक भिंत आहे ना अशी सगळं त्या समुद्राचा सीन आहे वरती, आकाश, खाली समुद्र आणि खाली खाली शिंपले वगैरे सगळे पडलेले. तर म्हणलं हे तर काय जमणार नाही का म्हणलं, ह्याच्यात तुम्हाला काय घेता येईल का. ते खुर्चीवरून उभे राहिले आणि असे वाकत वाकत तिथं गेले. हे बी हो सकताय म्हणले. तर त्यांनी ब्रश घेतला, धूळ काढली. तितकं त्यांची मंडळी, त्यांची बायको चहा घेऊन इथं आली आणि त्यांना म्हणले देखो ये सब भगवान के काम के लिए आए हैं, राज साहब ने बोला है. त्यावेळी तो 40 वर्षांनी ब्रश हातात घेत होता. बापरे, इतका मोठा तो आर्ट डायरेक्टर होता. म्हणजे त्याची बायको म्हणले की आम्ही पहिला ब्रश यांनी खाली ठेवला तो अमुक अमुक पिक्चरच्या शूटिंगच्या वेळी तो झाला. तिथून यांना ब्रश घ्यायची जरूर नाही पडली, सगळी लोकच काम करायची. ते मुख्य आर्ट डायरेक्टर होते. त्यांच्या खाली असे जवळजवळ 25 एक आर्ट डायरेक्टर होते. तर त्यांची बायको त्यांना म्हणले तो ब्रश तुम्ही आता काढलाय ना, आता ठेवू नका खाली. तो ब्रश त्यांनी पुण्याला आणला. बरं, मग त्यांनी काय केलं, त्या भिंतीवर शिंपलाय तिथली धूळ अशी काढली. बरं, ते म्हणजे आपण ये बनाय. पण तो शिंपला असा बंद होता. मग त्यांनी इथं आणल्यावर तो ओपन केला. त्यावेळी एक पिक्चरचा शॉट होता, त्यामध्ये शिंपला असा अर्धा उघडा, त्यातून ती अप्सरा बाहेर येते. बरं, असं एक जितेंद्रचा कुठे एक पिक्चर आला होता असा. पण ह्यांनी गणपतीचा मूर्ती बसवायची म्हणून तो शिंपला कम्प्लीट उघडला. असं ते झालं वगैरे. तो इतका त्यांना तो आवडला, तो फायनल तिने तिथंच केला. ज्यावेळेस तो शिंपला किंवा ते अख्खा देखावा इथे बसला, पुणेकरांनी खूप मोठा प्रतिसाद दिला होता असं त्यावेळेस म्हणतात. आता हे पेपरमध्ये डिक्लेअर व्हायचं, या मंडळाचं काम चालू आहे, त्या मंडळाचं काम. आपल्या अखिल मंडळाचं काम RK स्टुडिओवाले करतायत.
त्यांच्या आर्ट डायरेक्टरला अशा ते येऊन इथं करतायत. प्रेसने तर दिलं सगळं छापून. त्या दिवशीपासून तुम्हाला कल्पना येणार नाही, गणपतीची गर्दी होती ती रोज संध्याकाळी गणपतीची गर्दी व्हायला. गणेश चतुर्थीपर्यंत जो निम्म काय त्याच्यावरती सगळं पुणे त्याच्या आजूबाजूचे खेडीवर लोक सगळं बघून गेले. इतकं ते खूप गाजलं म्हणलं तेव्हा. मग रंगराचं येणं बिणं सुरू झालं. पहाटे आम्ही कशी होती त्यावेळेसची गर्दी? गर्दी म्हणजे शेवटी अशी वेळ आली की पहिले 2-3 दिवस गेले, त्यानंतर अक्षरशः कार्यकर्ते आम्हाला काय आपल्या पदाधिकाऱ्यांना बाहेर स्टूलवर उभारायला लागले. आमचे मधुभाऊ, गजाभाऊ मोरगावकर होते, कांता मिसाळ, हे सगळे मोठे मोठे रमेश खन्ना, आम्ही सगळे असे स्टूलवर उभे राहायचो आणि गर्दी कंट्रोल करायचो. एवढी गर्दी त्यावेळेस होती? एवढी गर्दी. आमच्या कानावर यायचं की एक्स्ट्रा पोलीस फोर्स पण मागवायला लागायची. विसर्जनाच्या दिवशी जी लोक आणतोय ती मंडई सुद्धा इथे यायला लागली. आपला मंडईचा जो हे जे लोक जे इथपर्यंत यायचे तिथून एंट्री द्यायला लागलो आपण. म्हणजे इथून एक रांग सुरू केली आणि तिकडून एक रांग सुरू केली. असं लागोपाठ 3 ते 4 वर्ष चाललं. म्हणजे एक शिंपला झाला आणि त्यांनी मंडईच्या उत्सवाचं रूपच पलटून टाकलं सगळं. आज इतकी स्थित्यंतर झाली की मंडई गणपतीच्या दाराशी मेट्रो आलेली आहे. बरोबर आहे. तेव्हापासून आजपर्यंत हा बाप्पा मात्र आहे तसा राहिलेला आहे. लोकांची श्रद्धा बाप्पावर आहे तशी राहिलेली आहे. उजव्या सोंडेची मूर्ती आहे बरोबर बघायला गेलं तर. आणि मला असं वाटतं की प्रदीर्घ काळ नंतर अशी रुबाबदार किंवा ज्याचं प्रस्थ आहे अशी इव्हन वजन सुद्धा आहे त्याला काही त्याला वजन आहे अशी मूर्ती झाली नाही. 4 हात आहेत, शारदा पाय चेपते. कारण अशी रुबाबदार आणि दैवी ज्यामध्ये सामर्थ्य आहे अशी मूर्ती आज नंतर कधी झाल्याचं बघितलं जात नाही. विशेषतः मंडई गणपती मिरवणुकीमध्ये किंवा 10 दिवसामध्ये जे देवत्व आहे ते तुम्ही जाऊन फील करण्यासारखं असतं. इथे लोकांची एवढी श्रद्धा आहे की 1960 सालचा एक मी फोटो बघितला जो अलीकडे मी डेव्हलप केला. मला माझ्यात त्याची निगेटिव्ह मिळाली आणि मी त्या फोटोत बघितलं तर अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीचा फोटो आहे आणि शारदा गणेश दिसतात पण पुढे लिहिलं नवाकाळ भैरवनाथ. आता नवाकाळ भैरवनाथ हे पुण्यातलं प्रसिद्ध कसब्यातलं मंदिर आहे. आणि मी तिथे जेव्हा विचारलं तेव्हा तिथे माझे एक राऊत नावाचे परिचित आहेत. ते म्हणले आपल्या इथं लडकत नावाचे एक कुटुंब आहे आणि त्यांनी त्या काळात नवस केला होता की मला मुलगा झाला तर तुझ्यासारखी मूर्ती करीन म्हणून. त्यासारखी मूर्ती त्यांनी करून घेतलेली आहे. तो फोटो आजही कोणालाही दाखवला तर ते म्हणते ही मंडईची मूर्ती आहे. पण पुढे स्पष्ट लिहिलं नवाकाळ भैरवनाथ. आणि त्यांचे वंशज आजही मंडईत व्यवसाय करतात. त्याची मला राऊतांनी गाठ घालून दिली होती. तर इतके वर्ष मंडईच्या बाप्पावर लोकांची श्रद्धा आहे आणि आजही नित्य दर्शन देणारी सुद्धा लोक आहेत. आणि महाराष्ट्रातल्या गणपती कुठल्याही मानवात असला तरी चांगलाच दिसतो. आज त्यानंतर केलेल्या नागेश शिल्पीनी मूर्ती असतील किंवा मुंबईच्या मूर्ती असतील त्या सगळ्यांना मनामध्ये भावतात. पण मंडईचा शारदा गणेश हा त्यांच्या बरोबर कुठेतरी मनात नक्की घर करून असतो. नाही, नक्कीच. अगदी म्हणजे तुम्ही सांगितलं तसं की हा जो संपूर्ण परिसर आहे या परिसराला एक शोभेल असा राजा गणपती आपला आहे. एवढे सगळे मोठमोठे आम्ही देखावे बघितले. ह्या विवेक खटावकर सरांनी केलेला अखिल मंडई मंडळाचा शताब्दीचा तो एक नवग्रहाचा सेट असू दे किंवा पवनरथ, ती नौका, अशा अनेक सेट तुम्ही केलेले. आम्हाला तुमच्याकडनं या मंडईच्या बाप्पाची जी काही ही स्टोरी लाईन आहे ही ऐकायला खूप आवडेल. अखिल मंडई मंडळ याचा आणि माझा परिचय माझ्या कळत्या वयापासून आहे. आम्ही अगदी लहान असल्यापासून आम्ही राहायला तुळशीबागेमध्ये आणि आमचे वडील DS खटावकर हे या तुळशीबागेच्या गणपतीची सजावट करत असत. आणि त्या काळापासून आम्ही ह्या शारदा गणपती आणि चोपाळ्यावरचा गणपती अशी त्याची ती प्रसिद्धी आणि ते एक वेगळं असं आकर्षण होतं आमच्यासाठी की मंडईचा गणपती बघायला जाण्याचं. आणि तेव्हापासून आम्ही ते बघत आलो आणि न कळत त्या गणपती बाप्पाचे भक्त कधी झालो हेच कळलं नाही आम्हाला. गणेशोत्सवामध्ये सजावट करण्याची जी काही परंपरा होत होती आणि खऱ्या अर्थाने त्याची भव्यता आणि त्याचं देखणेपण हे जर कुठं आम्हाला पाहायला मिळालं तर 1983 साली. त्याच्या अगोदर आम्ही जेव्हा मंडईचे ते सजावटी पाहायला यायचो तेव्हा ते
प्लायवूड मध्ये कमाने असतील, पिलर्स असतील, चोपाळ्यावर बसलेले शारदा गजानन असतील, त्याला लाईटच्या नवार पट्ट्या लावल्या, अशाच सजावटी आम्ही पाहत आलेलो. आणि त्या 83 साली मी ह्या अभिनव कला महाविद्यालयामध्ये पहिल्या वर्षाला शिकत होतो. आणि त्या वर्षी ह्या अखिल मंडई मंडळामध्ये एक भव्य सजावटीचं निर्माणाचं काम चालू होतं. आणि ते आकर्षण, त्या भल्या मोठ्या फळ्या आणलेल्या, त्या फळ्या ठोकण्याचं काम चाललेलं. मग त्याला तिथं त्या अरण्येश्वरच्या इथं म्हणजे आत्ताचं जे गजानन महाराज मंदिराचं मठ आहे, तिथं कडेला असे ते खडकातनं तो ओढा वाहणारा, तिथं त्या खडकावर 2 मोल टाकून आणले होते. आणि ते पाहिलं आम्ही, अरे हे काय वेगळंच काहीतरी आहे की तिथं ते सगळं ते असं तेल साबण लावून त्याच्यावर ते मोल टाकलेले त्या खडकांवर. आणि ते मोल मग इथं आणले, त्यातून त्या प्लॅस्टरच्या कॉपीज काढल्या गेल्या. आणि हे सगळं बघितल्यानंतर आम्ही अवाक झालो. आम्हाला ते जरा सगळं नवीनच होतं ना. बरोबर. कारण ह्या अशा पद्धतीचं काही काम केलं जातं, फळ्या ठोकून आणि त्याच्यावर मग ते प्लॅस्टरच्या मोठ्या मोठ्या प्लेट लावून, हे बघायला पण खूप आवडत होतं. आणि तेव्हा आम्ही येऊन असे पत्रे लावले आणि त्या फटीतनं बघत होतो. तिथं असं बटाट्याचा एक गाळा होता पुढे आणि मागे ते पटांगण होतं. आणि तिथे असे पत्रे लावलेले आणि त्या पत्र्याच्या फटीमधनं जिथनं जागा मिळेल तिथनं आम्ही ते बघायचो. असं बघत असताना नेमकं काय झालं की त्यावेळेला ते दादा सोनवणे नावाचे ते दादा रंगराजांचे असिस्टंट होते, डिझायनर, ते काम करत होते. आणि त्यांच्यावर दिलीप शिरोडकर म्हणून एक होता, अगदी यंग होता, म्हणजे आमच्या वयाच असतो त्यावेळेला, तो कारागीर होता. तो त्यांच्या हाताखाली काम करायचा. आणि त्याची अशी ओळख झाली आमची. आणि मग ते काम आम्हाला आतनं बघायला मिळालं. काम चालू असताना इतकं स्वच्छ ते आठवतंय मला आजही. कारण त्या वर्षीचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी ते असं संबंध गुहेतला तो दाखवला होता देखावा. आणि मागे असा खडक ठेवून मागे एक पडदा पेंटिंग केला होता समुद्राचा. प्रचंड अशी डेप्थ आली होती त्या देखाव्याला. आणि ते एवढं गाजलं तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये. आणि खऱ्या अर्थाने प्लॅस्टर ऑफ पॅरिसची भव्यता सजावटीमध्ये कशी आणायची हे आम्ही त्या वर्षी पहिल्यांदा पाहिलं. आणि मग खऱ्या अर्थाने आम्ही ते अजून त्या सजावटी प्रेमातच पडलो. ते इतकं काम देखणं झालं होतं की इथं एवढा प्रचंड गर्दीचा लोटच्या लोट उसळला होता. आम्ही बघितलं इथं चपलांचे असे बाहेर ढीकचे ढीक पडलेले असायचे. बरोबर. इतकं ते त्यावेळेला वातावरण असं प्रसन्न होऊन गेलं होतं. आणि मग त्याच वेळेला त्यांनी मिरवणुकीचा जो रथ केला होता ना, तो इतका अप्रतिम केला होता तुम्हाला सांगतो. अशा त्या गाड्यावर एक मागे असा मस्त रॉक दाखवला होता. आणि त्या शिंपल्यामध्ये शारदा गजानन बसलेले ते मिरवणुकीत जेव्हा आलं ना, ते खरे शिंपले वाटत होते. आता त्याचं पेंटिंग केलं होतं. त्यातला एक तुम्हाला किस्सा सांगायचा मला की गणपती आता बसणार होते उद्या. आणि आदल्या दिवशी त्यांनी तिथं असं एक मागे पडदा लावलं होतं, चित्र लावलं होतं. तो काश्मीरचा सीन होता. बरं. आणि त्यावेळेचे जे सगळी टीम होती त्यात प्रामुख्याने विजयसिंग शेडगे, आप्पा तापकीर असतील, हिरमकाका घोरपडे, अशी ही मंडळी ती होती. तर ते विजय शेडगेंना तो काही पडदा काही आवडला नाही. मग त्यांनी मुंबईला त्या दादा रंगराजांना फोन केला की दादा तो काश्मीरचा पडदा लावलाय पण ते काय सूट होत नाही हो. तो काय, अरे विजय तुला आवडलं नाही का ते? मग ठीक आहे, एक काम कर, माझ्या माणसाला बोलून घे फोनवर, मी त्याला सांगतो काय काय करायचं ते. त्यांनी मग तिथं समाधानमध्ये तिथं त्या फोनवर त्यांच्या तो असिस्टंट होता रॉड्रिक्स, बरं, त्याला फोनवर घेतलं. आणि दादांनी तिथनं त्याला सांगितलं फोनवर की काय काय करून ठेव तयारी. त्यांनी त्याला सांगितलं मागे तेवढा संबंध मोठा मांजरपाटचं कापड ठोक पडदा आणि त्याच्यावर एक अस्तर मारून ठेव. मग आता ते अस्तर म्हणजे काय असतं माहिती का, एक प्रायमर मारला जायचा पडदा. बरोबर. ते सरसामध्ये व्हायटिंग टाकून तो त्या पडद्याला मारला जायचा. आता हे कशासाठी मारायचं माहिती का सर, की ते वाळल्यानंतर कापड असं कडक व्हायचं, भिंतीसारखं कडक पण यायचं. आणि तो अस्तर म्हणजे तो प्रायमरचा बेस असायचा. आणि ते सगळे रंग आणून ठेवले त्यांनी. आणि मुंबईवरनं विजय त्यांची एक निळी आकाशी कलरची फॅट होती, ती फॅट घेऊन मुंबईला गेले. त्यांना घेऊन आले गाडीतनं, स्वतः रंगराज स्वतः त्यांना घेऊन आले गाडीत. बर. आणि स्वतः रंगराज तिथं उभं राहून त्यांनी तो जो पडदा रंगवला हाताने, तो समुद्राचा पेंटिंग त्यांनी केलं. आवाक व्हावं लागलं, इतकं ते सुंदर पेंटिंग त्यांनी केलं. आणि सकाळी त्यांचं ते पेंटिंग काम पूर्ण झालं, रात्रभर रंगवलं, हॉलोजन वगैरे असे लावलेले तिथे. आणि ते मिरवणूक आली गणपती बाप्पाची आणि बसवलं, तेव्हा तो पडदा रंगून पूर्ण झालेला होता. अरे हे खरं कसं भाई कलाकाराचं. त्याच्या दुसऱ्या वर्षी स्वप्ननगरीचा देखाव केला, त्याच्यानंतर अष्टविनायकाचा देखाव केला. आता तुम्हाला किस्सा सांगतो, त्यावेळेला
मग मी यायला लागलो मंडईमध्ये, ते काम चालू असताना यायचो. आणि अष्टविनायकाचं काम चालू असतं, ते शेषनाग वगैरे केलेला, त्याच्यावर ते शारदा गजाननाची मूर्ती. आणि मी तिथं आपलं काम बघत होतो ते. आणि आप्पासाहेब थोरात त्यावेळेला त्या मानवामध्ये आले. आल्यानंतर मी गेलो, त्यांना वाकून नमस्कार केला. म्हटलं कोण रे तू? म्हटलं मी विवेक खटावकर. अरे मास्तरचा पोरगा का तू? अरे काय तू, आम्ही मास्तरच्या किती मागं लागलोय की या आमच्याकडे लक्ष द्या, का आम्हाला मुंबईला पळायला लावतात? आम्हाला मुंबईला जावं लागतं ते काम करण्यासाठी. म्हटलं आप्पासाहेब ती ताकद नाही या, पण नक्की ह्या गणपती बाप्पाची इच्छा असेल तर एक ना एक दिवस नक्की काम करायला मिळेल म्हटली. असा तो त्यावेळेला आशीर्वाद त्यांचा. आणि गंमत बघा की हे चालू असताना 1989 साली त्यावेळेला अध्यक्ष होते तात्यासाहेब थोरात, अध्यक्ष असायचे. आणि तात्यासाहेब थोरात अध्यक्ष असताना मग त्यावेळेला काय झालं की थोडंसं हे मुंबईचे लोक आणणं आणि ती सजावट करणं थोडंसं खर्चिक, खूप कॉस्टली जात असणार त्यावेळेला. मग त्यांनी त्यावेळेला जागेवर साधी छोटीशी सजावट केली होती आणि स्टेज पुरतच केलं होतं त्यावेळेला काम. आणि मग त्यावेळेला मिरवणुकीचा रथ करायचा याच्यासाठी त्यावेळेला विजय शेठ शेडगे, डॉक्टर सतीश देसाई आणि हेरम काका घोरपडे हे तिघजण आमच्या घरी आले धनकवडी. मी त्या दिवशी आमचे वडील म्हणाले, विवेक तुला ह्या गणेशोत्सवामध्ये तुझा प्रवेश होणार आहे, बरोबर, तर तू पहिल्यांदा जर काय करायचं असेल ना का तर गरुड करायचा म्हणाले. कारण कलाकारासाठी गरुड करणं हे म्हणजे त्यांनी गरुड झेप घेण्यासारखं असं. एकदा का तू गरुड झेप घेतलीस ना की मग परत तुला मागं वळून नाही बघता येणार. आणि मग आता ते ठरलं आमचं, गरुडावर गणपती मग असं उंचीवर घ्यावा लागेल आणि तो गरुड त्याचे पंख असं एवढ्या उंचीवर गणपती नेऊन बसवायचा शारदा गजानन. त्यावेळेला जे काही सिनियर लोक होते इथले बरेच बुजुर्ग, म्हणजे अगदी आमचे गजाभाऊ मोरगावकर, काय शिव्या दिल्या होत्या मला त्यांनी. ते म्हणाले, अरे तुझ्या बापांनी केलं होतं का असं, एवढ्या उंचीवर गणपती कसा ठेवणार तू? आणि त्यावेळेला मात्र मला जोडीने खांद्याला खांदा लावून उभे होते माझ्याबरोबर दीपक दाते, की जे मनपाचं संबंध काम बघायचे. हे सगळे जे आपले बुरुडांचे लोक आहेत आमचे मित्र, ते सर तुम्ही करावं, सांगा किती पण उंचर आम्ही गणपती बसू, असा तो त्यावेळेचा काळ. आणि मग तात्यासाहेब थोरात त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला, खरं म्हणाले छान काम होईल. ते अध्यक्ष तेच होते ना, बरोबर. आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये काम करायला मिळणं हे केवढं भाग्याचं काम होतं मला. आणि मंडळाचं काम खरंय, डिझाईन, स्केच, मॉडेल वगैरे सगळं केल्यानंतर तात्या भोपटकर म्हणून होते, विजय शेठ शेडगेंचे अगदी जवळचे मित्र. मग आम्ही एक लोखंडी ना आता तो स्टँड केला मोठा 7 फूट उंचीचा. आता तो कसा केला की तो मल्टीपर्पज, म्हणजे कसाही यूज करता येईल असा. आडवा ठेवला तर त्याची 2 फूट उंची होणार, उभा ठेवला तर त्याची 4 फूट उंची होणार, असा उभा ठेवला तर त्याची 7 फूट उंची होणार. असा तो स्टँड तो आजही वापरला जातो बरं का. बर 89 साली केलेला. आणि मग ते तात्या भोपटकरांनी तो स्टँड बनवून आणला, तो ते नटबोलने आम्ही तो फिट केला, त्याच्यावर मोठा पाट लावला. मग तिचं स्किल आलं दीपक शेठ दातेंचं. ते म्हणाले, विवेक काय नाही आपण करू. आणि मग त्यांनी बरोबर त्याला असे स्टेजचे टप्पे करून ते गणपती कसा वर बसवायचा याचं सगळं नियोजन. आणि तो गरुड केल्यानंतर आम्ही ते असे पंख जोडले होते आणि त्याला एक अशी दोन्ही बाजूने टेकणं दिली होती पाईपची. तर विजय शेठ असे आले पाठीवर, म्हणाले हे असंच राहणार. नाही म्हटलं काढायचं आपल्याला, आदंतरी राहिलं पाहिजे ते. आणि आम्ही त्यावेळेला पुढच्या बाजूला अशा 2 पर्या दाखवल्या, त्या हातात मोत्याच्या माळा घेतलेल्या हवेत तरंगत्या. आणि त्या या मंडईने पुणे शहराला, महाराष्ट्राला, पर्यायाने भारताला अनेक राजकीय नेते दिले असं म्हणतात. आणि खरंच एक खाण आहे. मंडई विद्यापीठ त्यासाठीच म्हणतात की इथे कलाकार, खेळाडू, सामाजिक, राजकीय अशा अनेक क्षेत्रातले दिग्गज सापडतात. असेच पुण्यनगरीतलं एक मोठं प्रस्थ अखिल मंडई मंडळात ज्यांनी खूप वर्ष कार्य केलं, या मंडळाचे आज ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ काँग्रेस नेते, संत साहित्य अभ्यासक, माजी आमदार आणि या अखिल मंडई मंडळातून कायम या गणेशोत्सव कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारे माननीय श्री उल्हासदादा पवार. उल्हासदादा नमस्कार. नमस्कार. आज आमची जी युवा पिढी या उत्सवात काम करते किंवा मंडईत जे काम करतात हे प्रत्येक जण सांगतात की या मंडईने खूप राजकीय नेते घडवले, त्यातलं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे उल्हासदादा. उल्हासदादा असं काय आहे हो की ह्यामधनच सगळे नेते म्हणा किंवा सामाजिक ज्या चळवळी त्या इथूनच चालू होत आहेत? ह्या अखिल मंडई मंडळाचं वैशिष्ट्य
देशभक्त काकासाहेब गाडगीळ जे पंडितजींच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते, नंतर मग राज्यपाल होते आणि कालांतराने पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्याने एका वाक्यात्तम वर्णन केले मंडईचं. अखिल मंडई मंडळ म्हणजे मंडई विद्यापीठ. या विद्यापीठ या शब्दामध्ये फार मोठा अर्थ काकासाहेबांनी सामावलेला आहे. विद्यापीठ म्हणजे बरोबर आहे की शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, नंतर पदव्युत्तर, त्यानंतर मग विद्यावाचस्पती म्हणजे PhD वगैरे, आणि त्यातले विविध विषय, त्यातले आकलन असलेले विद्वान, या सर्वांच्या अर्थामध्ये एक समावलेला अर्थ हा जो मंडई विद्यापीठाचा काकासाहेबांनी दिला तो म्हणजे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, व्यावसायिक आणि ऐक्य आणि मानवता याचं उदात्त उदाहरण तुम्हाला या मंडईमध्ये पाहायला मिळेल. या सर्वांचं सार म्हणून आणि या अखिल मंडई मंडळाच्या माध्यमातून इथे जे व्यवसाय करणारी मंडळी आहेत, त्या मंडळाच्या अंतर्गत जे सभासद आहेत, त्यांनी जे स्वातंत्र्यपूर्व काळापासून सामाजिक राजकीय कार्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावलेली आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये बजावलेली आहे, तालीम आणि पैलवान या अशा क्षेत्रामध्ये, कुस्ती क्षेत्रामध्ये कमावलेली आहे, आणि यातूनच राजकीय कार्यामध्ये उडी घेऊन सक्रियपणे मंडळी नेहमी अग्रेसर राहिलेली आहे. आणि म्हणूनच 1894 साली म्हणजे लोकमान्यांनी या गणेशोत्सवाला सुरुवात केली ती 1893, एक वर्ष थोडं उशिरा म्हणजे 1894. आता हे अखिल मंडई मंडळाचं सार्वजनिक गणेशोत्सवाचं 132वं वर्ष आहे. अशी एवढी अखंड परंपरा अत्यंत अव्याहतपणे, अत्यंत यशस्वीपणे ही राबवलेली आहे. आणि ज्या काही त्यावेळेच्या पहिल्या मानाच्या 5 म्हणा किंवा ज्या काही गणपतींनी सुरुवात केली त्यापैकी नेतृत्व करणारे एक हे मंडळ आहे, अखिल मंडई मंडळ. पानसुपारी आपल्याला म्हणजे मूळ मुद्दा आपल्याला विचारायला आहे. गणपतीचे 10 दिवस पूर्ण झाल्यानंतर विसर्जनाच्या आदल्या दिवशी पानसुपारीची परंपरा ही प्रामुख्याने मंडळीने सुरू केली. आणि केसरी वाडा म्हणजे आपल्या गायकवाड वाडा, लोकमान्यांच्या वाड्यातला पानसुपारीची पद्धती कशा करताय की 10 दिवस आता आपण सांगता करतोय, त्या दिवसातल्या उत्सवाचे काय आपल्याला अनुभव आले, काय कटू अनुभव आले, काय चांगले अनुभव आले, त्यातनं पुढच्या उत्सवात आपल्याला काय करता येईल, आपण एवढं श्रम केले, त्यातल्या मग आठवणी, कोणाकोणाला काय कल्पना सुचल्या, अशी ही पानसुपारीची कल्पना होती. म्हणजे अत्तरदानी, गुलाबदानी, गंध, त्यानंतर पान, सुपारी, सगळं पानदान सर्व ठेवलं जायचं आणि मग सर्वांनी त्या ठिकाणी यायचं. आणि खळदकरांची सनई ती परंपरा मंडई मंडळाने पानसुपारीची फार जोपास. शासकीय अधिकारी, जिल्हाधिकारी असतील, पोलीस कमिशनर, वेगवेगळ्या शिक्षण संस्थांचे प्रमुख, राजकीय कार्यकर्ते, वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी, पुण्याचे नगरपालिकेत, महानगरपालिकेत असलेले पदाधिकारी, वेगवेगळ्या मंडळांचे प्रमुख आणि विविध घटकातले व्यावसायिक हे सर्व या पानसुपारीला आजही येतात आणि यामध्ये गप्पागोळी चर्चा करतात, प्रसाद घेतात, त्यांचा सन्मान केला जातो. आणि हा जो शारदा गणपती एक अद्वितीय, एक वेगळीच मूर्ती आहे, त्याची प्रतिमा दिली जाते. असं सर्वांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. खूप छान हास्य विनोद, गप्पा, त्यातल्या अडचणी पण आणि अडचणीचा दूर कशा करायच्या त्या चर्चा, अशी एक सामुदायिक चर्चा करण्याची ही परंपरा होती. आणि अत्यंत शांत स्वरामध्ये असलेली खळदकरांची सनई ही कायम त्या ठिकाणची परंपरा आहे. खरं म्हणजे कोणताही सार्वजनिक उत्सव, अगदी गावची यात्रा, जत्रा आपण जे पाहतो ना, किंवा एखाद्या मंडळामध्ये विविध पक्षांच्या लोकांनी येऊन मंडळ तयार होतं, त्यांनी मंडळात काम करत असताना राजकीय पक्षाचे जोडे आपले बाहेरच ठेवायचे. बरोबर. आणि ते केले पाहिजेत. आणि ती परंपरा प्रामुख्याने पाळली जाते अजूनही पाळली. ह्या मंडळातच पाळली जाते असं नाही म्हणत मी, अनेक मंडळांच्या मध्ये पाळली जाते आणि ती परंपरा आहे. आणि अखिल मंडई मंडळाचं तर आणखीन वैशिष्ट्य, आमचं हरिहर भजनी मंडळ हे जे आमच्या याच इथं भजनी, या भजनी मंडळाची परंपरा फार जुनी आहे. आमचे विनेकरे कोण होते? अक्रूर मते म्हणजे नामदेवराव मतांचे चुलत भाऊ, प्रभू गायकवाड, त्यांचा शिंदे गायकवाड म्हणून गाळ्या बघा आतमध्ये असं गेल्याबरोबर ते विनेकरी. आणि तिसरे विनेकरी कोण? आमच्या कांद्या बटाट्याच्या गाळ्यासमोर लसणाचा गाळा, मुसलमान ग्रस्त गुलाबभाई तांबोळी बागवान, गुलाबभाई बागवान असतात, ते लसणाचे व्यापारी. विनेकरी, विनेकरी होण्याचा सन्मान हा सहज कोणाला मिळत नाही. त्याला काही एक निष्ठा आहे, त्याला वारकरी परंपरा, त्याचे अभंग, त्याचं तत्वज्ञान हे आचरण करावं लागतं. ते आचरण करणारे गुलाबभाई हे मुसलमान ग्रस्त पण विनेकरी होते. आणि पंढरपूरच्या राऊळात जो गाभारा आहे, त्या गाभारा पुढे जो छोटा मंडप आहे, तिथं जो गरुड खांब आहे, त्या गरुड खांबाच्या पाठीला टेकून भजन करण्याची परंपरा माघ वद्य षष्टीला ही अखिल मंडई मंडळाचा तो सन्मान आहे. तो आजपर्यंत आहे. हे मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो. फार फार वैशिष्ट्य आहे. अशा अनेक गोष्टी आहेत उल्हासदादा की ज्यांनी महाराष्ट्राच्या पटलावर त्याचा एक वेगळा शिक्कामोर्तब केला, ज्याची सुरुवात
तशी बघायला गेली तर अखिल मंडई मंडळ बरोबर आहे. एक छोटीशी संकल्पना होती, झुणका भाकर ₹1 म्हणजे हमालांसाठी गोष्ट चालू करणं ₹1. नंतर ना महाराष्ट्र राज्याचं त्यावेळेस सरकारने, माझ्या अंदाजे शिवसेनेचं सरकार असावं ते, त्यांनी त्याचं अनुसरण केलं होतं. चांगलं आहे. जे त्याच्या अगोदर इंदिरा गांधीच्या नावानं खामकर नावाचे जे ग्रस्त होते त्यांनी मालधक्क्यावर सुरू केलं आणि नंतर मग पुढं मंडई आणि मंडईच्या नंतर मग बाबा अणावांनी आपल्या हमाल पंचायती करता कष्टाची भाकर, ती फार मोठा. आणि ही परंपरा नंतर महाराष्ट्रभर गेली. हे एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, ही परंपरा महाराष्ट्रभर गेली. लोक सरसावले की सामान्य माणसाला आता आज बघा ना, IT चे विद्यार्थी इतर जिल्ह्यात नाही येतात, इतर प्रांतात नाही येतात, त्यांची फार अडचण होते. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, कित्येक मंडळांनी ही परंपरा प्रसादाच्या रूपाने सुरू केली. प्रसादाच्या रूपाने चांगली येते. त्यामुळं अनेक मंडळं, अनेक मंदिरं, तुम्हाला मी असं नावं घेणं योग्य म्हणजे होणार नाही, पण त्या मंडळातून अनेक विद्यार्थी आज ते त्याचा आस्वाद घेतात आणि आपली अडचणी भागवतात. म्हणजे हे एक अध्यात्मातून निघालेलं सामाजिक कार्याचं फार सुंदर असं हे दर्शन आहे, होतं ते. आता हा संपूर्ण राजकीय प्रवासा शेवटी येताना उल्हासदादा, कायमच पुण्याच्या राजकारणात मंडई केंद्रबिंदू का ठरली आहे बरं? पुण्याच्या राजकारणात सामाजिक जे काही हे क्षेत्र आहे त्यात मंडई ही केंद्रबिंदू स्थान का? कारण आता पानवाले आपले सगळे तांबुळी होते मुसलमान, पण ते पान सुपाऱ्याला यायचे, त्यांची पानं घेऊन यायचे, द्यायचे, ते समोरच व्हायचे, तिथे छोटा ताबूत बसायचा. इथं आपली जी ही दुकानं आहेत ना, बुक्का वगैरे, किंवा आता आपलं गणपतीचं हे करतो आपण पूजा, अनंत पूजन, हे सगळं करण्याचं पूर्वी मंडोळ्या वगैरे व्हायच्या, आता बंद झाल्यात. हे सगळी आतारांची दुकानं होती. म्हणजे पुण्यात जर समजा चुकून एखाद्या वेळी सामाजिक किंवा धार्मिक तेढ निर्माण झाली तर मंडईच्या पुढाकाराने ती शांत, इतकी ताकद होती. बाबूराव संतांच्या पासून वसंतराव थोरातांच्यापर्यंत अशी खूप नावं तुम्हाला देतात. ते गेले म्हणजे बाबूराव सणस, SM जोशी अशी मंडळी आली, लोक ऐकायचे, समाज ऐकायचा. अशी परिस्थिती मी डोळ्यांनी पाहिली विद्यार्थी असताना. बरोबर. हे पण ताकद होती खरं समाजाला समजावून सांगण्याची. आज समाजाला समजावून सांगताना समाज ऐकतोच असं सार्वजनिकपणे सांगता येणार नाही, पण ती एक मातब्बर मान्यता या ठिकाणच्या पुढाऱ्यांना होती. हे मला आपल्याला मान्य करावंच लागेल. म्हणून मंडई म्हणजे एक केंद्र आहे, तेवढ्या करता आहे. फार महत्वाचं तुम्हाला सांगतो मी. जसं मी आता गुलाबाईचं उदाहरण दिलं, या आतारांचं उदाहरण दिलं, हे सगळे माणसं इथं एकत्र यायची. काही कुठं असं कुठे झालं, दुर्घटना एक घडलेली आहे 65, 66 साली, 73 साली, पण ती लगेच क्षमवली. कारण या ठिकाणच्या जे प्रमुख मंडळाचे पदाधिकारी नेते होते त्यांच्याकडे ती क्षमता होती. आणि सुदैवानं हेही आपण मान्य केलं पाहिजे की त्यावेळेचे कार्यकर्ते समजा क्षणभर तापलेले असतील, रागवले, पण ते कोणाचं ऐकावं हेही त्यांना ज्ञान होतं. हे आधारयुक्त भीती म्हणजे पोलिसांचा दरारा होताच, पोलीस खात्याचा किंवा प्रशासनाचा, त्यातलेही काही अधिकाऱ्यांनी उत्तम काम केलं, त्याबद्दल काही वादच नाही. पण त्यांना साथ देणारे कार्यकर्ते पाहिजेत ना, बरोबर, मान्यवर. ते काम मंडळीने सातत्याने केलेले आहे आणि ते करावं. इथनं पुढे जर दुर्दैवाने काही घडलं तर, घडू नये अशी आपली अपेक्षा आहे, पण घडलं तर केलं पाहिजे ना, केलं पाहिजे. उल्हासदादा, अखिल मंडई मंडळाला आहे ना तुम्ही खूप जवळनं खूप अनेक काळ बघितले. तुम्हाला सांगतो, पुस्तक पतपिढी महाराष्ट्रातली पहिली पुस्तक पतपिढी ही अखिल मंडई मंडळाने सुरू केली. हो, ही कल्पना इतकी अद्वितीय झाली की ह्याच्यावर लेख आले, ह्याच्यावर अग्रलेख आले. आणि प्रामुख्याने मी जेव्हा म्हणजे त्यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष होते प्रकाश इंगणेकर आणि त्याचे सगळे सहकारी आमच्या रमेश खन्ना, खूप मंडळी होती. काय होती ती कल्पना? ती त्यातनं बघा 3-4 कल्पना आहेत. म्हणजे गरीब माणूस, मध्यमवर्ग माणूस आणि श्रीमंत माणूस, आपल्या घरची पुस्तकं जी आता 8वीची 10वीची ती इथं आणून द्यायची, त्याचं उत्तम कव्हरिंग करायचं, ती इथं ठेवायची. लक्षात घ्या, तीच पुस्तकं गरजू विद्यार्थ्यांना देऊन टाकायची, म्हणजे पुस्तक पतपिढी म्हणून. पुढच्या वेळी त्यांनी ती परत नवीन आणली परत आणायची. अशी पुस्तक पतपिढी अत्यंत उत्तम प्रकारे चालवलेली आहे अखिल मंडई मंडळ. कोण चालवलं मला तुम्ही सांगा अशी पुस्तक पतपिढी? खरंय, हे फार काळाच्या ओघात अवघड आहे. दोन्ही पुस्तकं वापरणं म्हणजे आता ते आम्ही वापरली सेकंड हँड भावाचं पुस्तक किंवा दोन्ही पुस्तकं घेणं, आता ती कल्पनाच गेली. काटकसर हा शब्दही निघून गेलेला आहे आपल्या आयुष्यामधून. तर आम्हाला आमच्या आईवडिलांनी काटकसर शिकवलं, हा संस्काराचा भाग आहे. उल्हासदादा, आता अखिल मंडई मंडळाचा गणेशोत्सव तुम्ही फार काळ जवळनं बघितलेला आहे. जर अखिल मंडई मंडळाच्या कार्यकर्त्याचा एक उल्लेख करायचा असेल किंवा त्याचा तुम्ही सांगाल काय की बाबा अखिल मंडई मंडळाचा कार्यकर्ता म्हणजे काय
थोडक्यात काय सांगता? अखिल मंडई मंडळाचा कार्यकर्ता म्हणजे काय माहितीये का, मंडई हे केंद्र. म्हणजे एक काळ असा होता की महात्मा फुले मंडई हीच महत्वाची एकच मंडई, भाजीपाला कांदे बटाटे. मग उपमंडया वेगवेगळ्या तयार झाल्या कालांतराने, शहर वाढत गेलं. पण मूळ मंडई हे महात्मा ज्योतिबा फुले, म्हणजे पूर्वीचं लॉर्ड रे मार्केट, आचार्य अत्र्यांनी यांना फुले महात्मा फुले नाव दिलं. पूर्वीचं जे पलीकडे जे आहे ते कौलारू, ती जुनी इमारत ब्रिटिश काळी, आणि ही नंतर साधारणपणे आता अलीकडच्या काळामध्ये ती बीजी सिरक्यांच्या माध्यमातून महानगरपालिकेने बांधली. ती तत्पूर्वी काय होतं की लाकडाचा एक आपला दगडाचा ओंडका असायचा, त्याला एक मोठं छिद्र, त्याला एक खांब असायचा, आणि एक खांबी तंबू तिथे कांदे बटाटे विकायचे. रोज 4 आण्याची पावती महापालिकेची फाडायची. बरोबर. तो गाळाधारक. पण त्याच गाळाधारकांना या मंडईमध्ये गाळे मिळाले प्रामुख्याने, क्रमाने. मग कांद्या बटाट्याची पाकळी, लसणाची पाकळी, भाजीपाल्याची, असं ते कव्हर झालं. फळं आतमध्ये, बलदेव प्रसाद गुप्तांसारखा स्वातंत्र्य सेनानी मिठाईचं दुकान त्या आतल्या मंडईमध्ये. ते बलदेव प्रसाद गुप्ता फार फार मोठे आहेत. म्हणजे 1 वर्षाचं मुलं कडेवर घेऊन मार्शल लॉ मध्ये 2 वर्ष बाहेर पडलेले. हे मंडईचं वैशिष्ट्य आहे. हे मंडई मी पाहिलेले, अशी मंडई तुम्हाला सांगतो. आता काय ते फार म्हणजे वैभवशाली. आता इतक्या आठवणी आहेत की एका वेळी आठवण सांगणं फार अवघड आहे. पण ही म्हणून मंडईचा कार्यकर्ता हा कुठेही गेला तरी त्याला मान्यता काय मिळते, पण तो सर्वसमावेशक आहे. एक तर अख्खं पुणे इथं यायचं, विविध माणसांची रूपं इथं पाहायला मिळायची, विविध स्वभाव पाहायला मिळायचे. त्या स्वभावाचा अभ्यास करणारी गाड्यावर फार मजेशीर माणसं असायची. आणि मंडईची एक मंडई लँग्वेज म्हणायची. मंडई लँग्वेज म्हणजे इतकी सुंदर. तुम्हाला सांगतो मी काय व्हायचं. आता माझा भाऊ गाळ्यावर होता, एक उदाहरण तुम्हाला सांगतो. गंमत आहे, फार मंडईची भाषाच फार वेगळी. तर एक सुशिक्षित माणूस आला, बरोबर, मोंडा लावलेला असतो, बटाटे रचलेले कांदे, त्याला मोंडा म्हणतात. मग तो काय करायचं, एक आला गिराईक, ते म्हणले हेच बटाटे द्या. तर माझा भाऊ काय म्हणाला, हे नाही देता, कारण तो रचलेला आहे. बरोबर. त्या हल्लं की सगळं ढासळेल, नाही हे एकसारखे आहेत. तर माझा भाऊ काय म्हणाला त्याला की एकसारखे बटाटे तुम्हाला, तो उद्या कारखान्यामध्ये मी ऑर्डर देतो की एकसारखे बटाटे पाठवा. आता ही जी लँग्वेज आहे ना मंडई लगेच. आणि तोच ग्राहक जर पुढच्या गाड्यावर गेला तर फक्त ओरडून काय सांगायचं की हा असं असं म्हणतो, असं नाही. शिष्टमंडळाचा सदस्य आलेला आहे. आता बघा यामध्ये केवढं त्याला शिष्ट म्हणायचं नाही, शिष्टमंडळाचा सदस्य आलाय सावध. ही जी मंडई लँग्वेज आहे ना, ही फार अद्वितीय लँग्वेज आहे. तुम्हाला सांगतो फार मजेशीर आहे, गंमत आहे. पण सर्वांचा आस्वादही घ्यायचा, एकमेकांचा हास्यविरोधी करायचा, मजाही घ्यायची, विसरूनही जायचं आणि एकत्र राहायचं, असं एक सुंदर. म्हणून मंडई मंडळाच्या कार्यकर्त्याला कुठे गेलं तरी एक मान्यता आहे. पुणे शहराचा हा जो गणेशोत्सव आहे, हा कायम उत्साहाचा उत्सव आपण म्हणतो, आनंद देणारा उत्सव आहे. यात काहींचं ढोलवादन, ताशवादन, नाचणं असं जरी असेल तरी या उत्सवाला एक शिस्त आहे. आणि ही शिस्त लावायचं प्रामुख्याने काम करतात ते म्हणजे आपले पोलीस बांधव. आणि या गणेशोत्सवाच्या ज्यावेळेस आपण इतिहासात बघतो तर कायम पोलीस बांधवांमधलं एक नाव आवर्जून येतं, ते म्हणजे मकरंद रानडे सर. मकरंद रानडे सर म्हणजे तसे माहिती आयुक्त, महाराष्ट्र राज्याचे माहिती आयुक्त आणि तसेच पुणे शहराचे माजी उपायुक्त. तर हा जो मंडईचा उत्सव आहे हा देखील एक लवाजमा मोठा पण शिस्तीचा होता. याच बाबतीत आपण ऐकून घेणारे आहोत मकरंद सरांकडनं. मकरंद सर नमस्कार. नमस्कार. आज खरं तर आमचं भाग्य आहे की DCP किंवा ACP या भूमिकेकडे ज्यावेळेस आम्ही उत्सव म्हणून बघतो तर एक आदरार्थ भीती म्हणा किंवा शिस्त जी लावली त्या आवर्जून नाव येतं मकरंद रानडे सर. मकरंद सर, तुम्ही पण हा मंडईचा उत्सव फार जवळून पाहिला असेल. तर मंडईच्या उत्सवात हा जो लवाजमा असतो किंवा हा उत्साह फार मोठा असतो, या मंडईच्या उत्सवाचे आणि DCP किंवा ACP मकरंद रानडे सर यांचे काय अनुभव होते? नमस्कार. मी पुणे शहरामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून 4 वर्ष आणि पोलीस उपायुक्त म्हणून 6 वर्ष असा एकूण 10 वर्षाचा कालावधी मी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये मी काम केलेलं आहे. आणि या 10 वर्षी मी गणेशोत्सवाच्या काळात
पुण्याच्या हा जो महत्वाचा भाग आहे, फरासखाना, विश्रामबाग, खडक समर्थ, हा या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गणपती उत्सवाची जबाबदारी मी पार पाडलेली आहे. आणि या 10 वर्षामध्ये मी बेलबाग चौकामध्ये राहून लक्ष्मी रोडवरील गणपती विसर्जन मिरवणुकीचं बंदोबस्त केलेला आहे. सगळ्यात पहिले जो माझा बंदोबस्त होता 1997 साली, त्या वर्षी भारताच्या स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण झाली होती आणि म्हणून 50वा स्वातंत्र्य दिन पुणे सगळ्या भारताबरोबर पुणे शहरात अत्यंत उत्साहात साजरा झाला. शनिवारवाड्यावर तेव्हाच्या महापौरांच्या हस्ते झेंडावंदन झालं आणि 50वा स्वातंत्र्य उत्सव म्हणून पुणे त्या काळातल्या गणपतीला गणेशोत्सवाला पण खूप अपूर्व उत्साह होता. तसंच त्या वर्षी चाफेकर बंधूंनी इंग्रज अधिकाऱ्यांचा जो स्वातंत्र्य काळात रँडचा वध झाला होता त्याची पण हे होती पूर्तता काही वर्ष पूर्ण झाली होती. म्हणून पुणे शहराच्या बहुतेक मंडळांनी तो पेंद्या आला रे हा देखावा केला होता, गोंद्या आला रे हा देखावा केला होता आणि तो देखावा गर्दी खेचणारा होता आणि लोकांचा त्याला खूप प्रतिसाद मिळाला होता. पुणे शहरामध्ये बंदोबस्त करताना, गणपतीचा बंदोबस्त करताना पोलीस खातं साधारण 3 महिने आधी तयारी करतं. जसं मंडळ हे आधीपासून तयारी करतं तसं पोलीस खातं पण 3 महिन्यापासून तयारी करतं. मग 3 महिने म्हणजे साधारण जून महिन्यापासून पोलीस अधिकारी पोलीस स्टेशन लेवलला आपली कारवाई सुरू करतात. ते म्हणजे सगळ्या मंडळाच्या मिटिंगा घेणं, नवीन कोणचे मंडळ आलेले आहेत त्याच्याबद्दल माहिती घेणं, चालू वर्षी देशभरामध्ये कोणते ज्वलंत प्रश्न किंवा महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत आणि त्याच्याबद्दलचे देखावे कार्यकर्ते सादर करत असतात. तर त्याची माहिती घेणं आणि या सर्व मंडळांना व्यवस्थित शिस्तीमध्ये कायद्याच्या चौकटीमध्ये राहून जास्तीत जास्त उत्साहात आणि चांगल्या प्रकारे गणपती उत्सव कसा पार पाडता येईल आणि कुठलाही अनुचित घटना न घडता, कुठलाही अतिरेकी घटना न घडता गणेशोत्सव कसा पार पाडता येईल हे बघणं हे पोलीस खात्याचं काम आहे. आणि त्याचबरोबर गर्दीचं नियंत्रण करायचं असतं. बाकीच्या शहरामधला गणपती उत्सव हा फक्त त्या शहरापुरता मर्यादित असतो, त्या शहरातलीच गर्दी त्या ठिकाणी येत असती. पण पुणे शहरातला गणपती उत्सव असा आहे की पूर्ण महाराष्ट्रातली आणि देशाच्या विविध राज्यातील नागरिक पुण्याचा गणेशोत्सव बघायला येत असतात. त्यामुळे पोलिसांवर प्रचंड ताण असतो आणि त्या काळामध्ये जेव्हा अशा काही अतिरेकी घटना घडत होत्या, कुठे बॉम्बस्फोट वगैरे घडत होते, तर गणेशोत्सव किंवा पालखी उत्सव हे गर्दीचे उत्सव आहेत, सेन्सिटिव्ह उत्सव. आणि या काळामध्ये रहदारीचं नियंत्रण, लोकांचं मिरवणुकीचं नियंत्रण आणि कुठलीही अनुचित घटना घडू न देणे. भले मिरवणुकीसाठी गेल्या वर्षीपेक्षा एखाद दुसरा तास जास्त लागला तरी हरकत नाही, परंतु आपली मिरवणूक, आपला उत्सव, आपला गणेशोत्सव निर्विघ्नपणे कसा पार पडेल याच्यासाठी पोलीस तयारीत हे असतात. कधी कधी असं कार्यकर्त्यांना वाटतं की पोलीस आपल्यावर फार नियंत्रण घालतायत, काहीतरी जाचं काठी घालतायत, हे घालतात. तर पोलीस हे जे करत असतात ते आपल्या उत्सवाची शिस्त आणि कुठली अनुचित घटना न घडणे हे 2 उद्देश ठेवूनच पोलीस हे करत असतात. जसं की तुम्ही उल्लेख केला की अनेक वर्ष तुम्ही बेलबाग चौक, अलका चौक इथे बंदोबस्तात आहोत. ज्यावेळेस अखिल मंडई मंडळाचा रथ म्हणा किंवा अखिल मंडई मंडळाची मिरवणूक बेलबाग चौकात यायचे, हे कायम तुम्ही एक चांगलं उदाहरण देऊन सांगता, तर त्याचं तुम्ही वर्णन कसं कराल? या साईडने आपल्या टिळक पुतळ्याकडनं मंडईची मिरवणूक तिकडे बेलबाग चौकाकडे यायची आणि त्या समोरून दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक यायची आणि दोन्ही गणपती असे समोरासमोर असायचे. आणि मग पहिला मान मंडईचा असल्यामुळे दगडूशेठ गणपतीचे सर्व पदाधिकारी मंडई मंडळाची पूजा करायचे, आरती करायचे. मग मानानी मंडई गणपतीला बेलबाग चौकात आणलं जायचं. त्यावेळेला तुफान गर्दी झालेली असायची, कारण लोकांना माहित असायचं की मंडई गणपती केव्हा बेलबाग चौकात येणार आहे आणि त्यामुळे ताबडतोब लोकांचे निरोप जायचे एकमेकाला. आणि आजूबाजूच्या सगळे सदाशिवपेठ, नारायणपेठ, शनिवारपेठ आणि आजूबाजूचा परिसर इथली प्रचंड गर्दी, म्हणजे इतकी गर्दी की म्हणजे ती गर्दी थोपवायला
आणि गर्दीला सामावून घ्यायला जागा नसायची, तरी इतकी प्रचंड गर्दी दोन्हीकडनं असायची. पण सगळ्या लोकांना गणपतीचं दर्शन, गणेशाचं, शारदा गणेशाचं दर्शन पाहिजे असायचं. त्यामुळे लोक जिथं जागा मिळेल, मग कुठे गॅलरीमध्ये, ओट्यावर, बॅरिकेडच्या मागे किंवा आजूबाजूला जिथं जागा मिळेल त्या जागेवर थांबून, आणि मंडईचा गणपतीची सजावट अशी उंचावर असायची. त्यामुळे लांबून 500 मीटर, एक साधा 500 मीटरच्या दूर अंतरावरून देखील गणपतीचं दर्शन व्हायचं. आणि मंडईचं हे परंपरा अशी असायची की सगळे लोक फेट्यामध्ये, एका गणवेशामध्ये, आणि मंडईला कार्यकर्त्यांचं मोठं बळ आहे. म्हणजे मंडईच्या गणपतीच्या विसर्जनाला इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते यायचे की पोलिसांना कळायचं नाही की बाबा 10 दिवस उत्सवामध्ये एवढे कार्यकर्ते दिसले नाही, पण अचानक विसर्जन मिरवणुकीला एवढे लोक कुठून आले. एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते यायला असायचे. पण कार्यकर्त्यांचं नियंत्रण मंडळाचे पदाधिकारी उत्तमरित्या पार पाडायचे, आणि पोलिसांच्या सहकार्याने आणि सूचनेप्रमाणे ते व्यवस्थित पोलिसांना सहकार्य करायचे. उत्साह प्रचंड असायचा. दरवर्षीचं डेकोरेशन गेल्या वर्षीपेक्षा जास्त चांगलं कसं होईल याचा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केलेला असायचा. आणि लोकांना ते गणपतीचं दर्शन घेऊन, म्हणजे आपण समजा गणपतीकडे न बघता फक्त लोकांकडे बघितलं तर प्रत्येक लोकांच्या, भक्तांच्या चेहऱ्यावरचे भाव की गणपतीचं आपल्याला दुरून दर्शन होतंय आणि आपलं समाधान होतंय, हे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचं. आणि गणेशोत्सवामध्ये एवढ्या गर्दीमध्ये पोलीस बांधव 36 तास उभे असतात, परंतु जेव्हा उत्सव शांततेत पार पडतो तेव्हाच पोलिसांना बरं वाटतं की बाबा, म्हणजे आपल्याला जेवण मिळालं का नाही, पाणी प्यायला मिळाले का नाही, किंवा 10 मिनिटं बसायला मिळाले का नाही याची पोलिसाला काळजी नसती. परंतु एकदा सगळे लोक शांततेने मिरवणूक विसर्जन झाल्यावर निघून गेले आणि कुठलीही अनुचित घटना घडली नाही, तर तेच आपल्या 10 दिवसाच्या बंदोबस्ताचं सार्थक झाल्यासारखं पोलिसांना वाटेल. खरंय खरंय. आता तुम्ही उत्सवाच्या किंवा मिरवणुकीचा हा जो उल्लेख केला, हा छान आनंदाचा उत्सव असतो, उत्साहाचा हा उत्सव आहे. पण त्याचबरोबर मंडईला पण एक शिस्त असेल ना, की मंडईचे कार्यकर्ते जरी संख्या जास्त असेल, त्या शिस्तीबद्दल काय सांगाल तुम्ही? मंडईची म्हणजे आम्ही तर काय करायचो की तेव्हा वसंत तात्या होते, वसंत तात्यांना किंवा आपले अण्णांना, या दोघांना आम्ही त्यांच्याशी संपर्कात राहायचो. आणि आम्हाला जे काही मिरवणुकीचं नियंत्रण करून घ्यायचं आहे किंवा मिरवणूक पार पाडण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत, आम्ही त्यांना सांगितलं की ते बरोबर करायचे. म्हणजे आम्हाला काही प्रत्येक कार्यकर्त्याशी वाद घालण्याची किंवा प्रत्येक कार्यकर्त्याला सांगण्याची गरज पडायची नाही. जे उत्सवाचे इन्चार्ज आहे त्यांच्याशी आमचा एकदा हे रुजवात झाली आणि आम्हाला जे काय पाहिजे त्यांना समजलं आणि त्यांना काय पाहिजे ते आम्हाला समजलं, आणि त्याप्रमाणे दोघांच्या सहकार्यातून उत्सव कसा पार पाडायचा हे कमिटमेंट एकमेकाची असायची. आणि त्यामुळे उत्सव शांततेत पार पडायचा. तसंच पुण्यामध्ये ही प्रथा आहे. बाकीच्या ठिकाणी मी आता महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 20 वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मी नोकरी केलेली आहे. पण पुण्यामध्ये जी पान सुपारीची प्रथा आहे ती इतर ठिकाणी नाही. त्यामुळे सगळे गणपती आपापले नंबर लावण्यासाठी गेलेले असतात आणि आदल्या दिवशी प्रत्येक मंडळाला पान सुपारीचा कार्यक्रम असतो. आणि मग आम्ही सगळे पोलीस अधिकारी पान सुपारीच्या कार्यक्रमाला सगळ्या मंडळांना भेटी द्यायचो. तेव्हा आम्हाला अंदाज यायचा की बाबा उद्या मिरवणुकीमध्ये काय काय घडणार आहे, काय अडचण येणार आहे किंवा काय कार्यकर्त्यांची भावना आहे, याचा अंदाज आम्हाला त्या पान सुपारीच्या कार्यक्रमात यायचा. त्या पान सुपारीच्या कार्यक्रमाला शहरातले सगळे प्रतिष्ठित लोक, राजकीय पुढारी, गणपती मंडळाचे पदाधिकारी, इतर सामाजिक कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी व्हायच्या आणि त्यांच्या पण सूचना आमच्यापर्यंत पोहोचायच्या. काही कुठे अडचण असेल तर ते पण आम्हाला कळायचं आणि त्याचं निराकरण करण्याचा आम्ही प्रयत्न करायचो. क्या बात आहे सर. आज तुमच्या दृष्टिकोनाने तुम्ही आम्हाला गणेशोत्सव समजावला. पण एक शेवटाकडे येताना एक प्रश्न आहे की आज तर आपण रिटायर झाले आहात, पण ज्यावेळेस मंडईची मिरवणूक यायची किंवा शारदा गजानन तुम्ही ज्यावेळेस पाहायचे, तर पोलीस वर्दीत होते म्हणून ठीक आहे, तुम्हाला त्या रिस्ट्रिक्शन्स असतील, पण एक सर्वसामान्य त्या गणपतीचा भक्त म्हणून काय भावना असायची त्या बाप्पाकडे बघून? भावना हीच असायची की गणपतीचं आपल्याला शांततेने दर्शन झालं तर आपलं पूर्ण वर्ष
यशस्वीरित्या पार पडेल अशी आमची भावना असायची. अच्छा. आणि तुमच्यासाठी सांगतो मी की मी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात नोकरी केली. जसं मी मुंबई पोलीस आयुक्तालय, ठाणे पोलीस आयुक्तालय, नागपूर पोलीस आयुक्तालय, नाशिक पोलीस आयुक्तालय, सोलापूर जिल्हा, अमरावती अशा वेगवेगळ्या ठिकाणी मी काम केलेलं आहे. आणि जसा पुण्यात गणपती उत्सव असतो तसा आमच्या हद्दीतही गणपती उत्सव असायचा. त्यामुळे गणपतीच्या काळात रजाबंदी असती, आपल्याला आपलं कार्यक्षेत्र सोडता येत नाही, आपल्यावर जिम्मेदारी असती. परंतु मी नागपूरला असो किंवा मुंबईला असो किंवा अमरावतीला असो, मी गणेशोत्सवाच्या 10 दिवसामध्ये 1 दिवस वरिष्ठांची परवानगी घेऊन गणेशाच्या दर्शनाला येऊन जायचो आणि पुण्यातल्या सर्व प्रमुख मंडळाला आणि मंडई मंडळाला भेट देऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मग मी रात्रीच्या रात्री पुन्हा आपल्या हद्दीत जाऊन माझ्या हद्दीतला बंदोबस्त करायचा. यावरनं कळतं की आणि एक माझी आठवण पर्सनल सांगतो. मी 98 साली इथं असताना गणपतीच्या 2 दिवस आधी मला मुलगा झाला. क्या बात आहे. आणि माझी मिसेस दवाखान्यात ऍडमिट होती. मी फक्त बाळाला बघायला गेलो आणि नंतर 10 दिवस मी हद्दीमध्ये राहून बंदोबस्त केला. ड्युटी फर्स्ट. हा, मी काही बाकीचे घरचे नातेवाईक ते बघायचे आणि मी दिवसातून 1 चक्कर मारायचो दवाखान्यामध्ये आणि मग 24 तास मी गणपतीला वाहिलेला असायचो. खरंच अशा कार्यतत्पर अधिकाऱ्यांमुळे, पोलीस बांधवांमुळे हा आज आपला उत्सव खूप सेफ आहे असं वाटतं. आपल्या आया बहिणी, परत आपल्या ताईमाई सगळ्या या उत्सवाचा जो आनंद घेऊ शकतात, या उत्सवाला शिस्त लावण्याचं काम या पोलीस बांधवांनी केलेले. धन्यवाद. आनंद काका, गेले अनेक वर्ष मी गाडी अभ्यासक राहिला याचा, पण आमच्या पिढीला एक कायम उत्सुकता आहे हे ऐकायची की मंडई सगळ्यांना माहिती आहे, महात्मा फुले मंडई सगळ्यांना माहिती, पुरूचं रे मार्केट पण माहिती, पण या मंडईला आहे ना विद्यापीठ का म्हणलेलं आहे बरं? खरा आणि खूप सविस्तर माहिती देऊ शकेल असा हा प्रश्न आहे. मंडई विद्यापीठ ही संकल्पना ज्येष्ठ पत्रकार वि.स. माडीवाले यांनीच प्रत्यक्षात सगळ्यांना जनतेच्या मुखात आणि प्रत्यक्ष वृत्तपत्रामध्ये लिहिताना हा उल्लेख वारंवार केला. कारण त्याच्यामागे त्यांचेही काही विचार होते, त्यांचेही काही अनुभव होते. मंडई विद्यापीठ म्हटल्यानंतर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की या महात्मा फुले मंडईमध्ये प्रत्यक्ष शेतामध्ये राबणाऱ्या शेतकऱ्यापासून शेतमजूर, शेतकरी, नंतर वाहतूक व्यावसायिक, प्रत्यक्ष इथले आडते व्यावसायिक, प्रत्यक्ष भाजीपाला विकणारे, वाहतूक करणारे, असे सर्वजण आणि ग्राहक, असा सर्व जाती भेदा व्यतिरिक्तचा समाज हा या मंडई विद्यापीठ या संकल्पनेमध्ये अंतर्भूत आहे. मग हे सर्व लोक एकमेकांनी एक जीवन साखळी आहे. मग या जीवन साखळीच्या निमित्ताने परस्परांबद्दलचा आदरभाव आणि त्या निमित्ताने देश आणि धर्माचं, समाजाचं जागरण आणि हित हा विचार आपसूकपणे या सगळ्या संकल्पनेमध्ये जुळत गेला. आता हे मंडई विद्यापीठ जे आहे तर आता सांगितलेले सगळे समाज घटक की प्रत्यक्ष शेतावर राबणारा शेतमजूर, शेतकरी ते थेट ग्राहकांपर्यंत अनेक जण या सगळ्या व्यवसायामध्ये, या जीवन साखळीमध्ये सगळे गुंतलेले आहेत. मग आता ह्या सगळ्या साखळीचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा इथे एकमेकांना पूरक असा जो विचार आहे, एकमेकांना सहाय्यक असा जो विचार आहे आणि त्याला जोडून मंडई गणपतीच्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून जी काही संकल्पना, सामाजिक समरसतेची जी काही संकल्पना आपसूक, तिथं काही कुठलाही कोर्स अशा पद्धतीचा किंवा अभ्यासक्रम अशा पद्धती, ही एक जीवन जगण्याची पद्धती आहे की जी अनेक पिढ्या या ठिकाणी शिकत गेलेल्या आहेत. आता आपण अगदी साधं उदाहरण जरी लक्षात घेतलं, टिळक पुतळ्यासमोर जर आपण उभं राहिलो तर आपल्या असं लक्षात येतं की या टिळक पुतळ्याच्या उजव्या हाताला अवतार गल्ली आहे. मग या अवतार गल्लीमध्ये जे आपल्या संस्कृतीमध्ये जेवढे म्हणून सण आहे तेवढ्या सणांना लागणारं सर्व साहित्य हे त्या अवतार गल्लीमध्ये विकत मिळतं. आता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की सर्व सण, सर्व धर्मांचे सण, त्याला जे साहित्य लागतं ते ह्या अवतार गल्लीमध्ये मिळतं. बरोबर. आता या टिळक पुतळ्याच्या मागच्या बाजूला
जे काही पूजेसाठी विड्याची पानं लागतात, तर हे विकणारा तांबोळी समाज आहे. आपण ही एक एक नावं, एक एक जमात, एक एक समाज, ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि या सगळ्यांच्या साखळीमधून अप्रत्यक्षपणे कसं सामाजिक समरसता ही या ठिकाणी उद्घोषित होती आहे, विकसित होती आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. विड्याची पानं विकणारा तांबोळी समाज आहे. 5 फळं विकणारे जे आहेत हे बागवान मंडळी आहेत. कुठल्याही उत्सवाला सजावटीसाठी जे साहित्य लागतं ते साहित्य बोरेआळीमध्ये मिळतं. रस्त्यावरचे मंडई परिसरातल्या कुठलाही रस्त्यावरचा जर आपण कुठलाही विक्रेता जर पाहिला तर हा जो विक्रेता आहे, हा विक्रेता देशभरातल्या प्रत्येक प्रांतातून त्या प्रांताची जी खासियत आहे, ही खासियत त्या ठिकाणी पूजा साहित्य म्हणून किंवा त्याच्या पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून तो सणावाराला विकायला येत असतो. हा रस्त्यावर जगणारा माणूस आहे, पण त्याला अप्रत्यक्षरित्या जगण्याचे जे काही धडे मिळतात, त्याच्या पोटापाण्याची जी भ्रांत आहे ती आपली संस्कृती निभावती आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आता साधी गोष्ट आहे की आपण जर आरतीचं तबक आपण लक्षात घेतलं तर या आरतीच्या तबकामध्ये बाप्पाची कुठल्या देवाची मूर्ती असते. या मूर्तीसाठी जे शाडू आणि प्लॅस्टर लागतं ते गुजरात, कच्छ या सगळ्या भागामधून येतं. आपण एकेका गोष्टीचा विचार केला पाहिजे. या मूर्ती घडवणारे कलाकार कोण आहेत, तर ते पेण, कोल्हापूर या सगळ्या भागातले कलाकार आहेत. म्हणजे अप्रत्यक्षरित्या सणावाराच्या निमित्ताने सामाजिक समरसता कशी साधली जाते आणि हे धडे ज्या विद्यापीठामध्ये मिळतात ते मंडई विद्यापीठ, ही संकल्पना कशी विकसित होत गेली ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. साधं आरतीचं तबक, त्याच्यामध्ये लागणारे तांदूळ आणि नारळ जर आपण विचारात घेतले तर हे तांदूळ आणि नारळ हे दक्षिणेकडून येतात. फुलं जी येतात ते शेतावर जो शेतकरी राबतो त्या शेतकऱ्याच्या घामातून ही सगळी फुलं ही शेतामध्ये उगवत असतात. मग ती मंडईमध्ये त्या वेगवेगळ्या साखळीच्या मार्फत ही मंडईमध्ये विक्रीला येत असतात. आता हार फुलं ओढणारा जो कोणी आहे, माळी आहे, जो कोणी फुलांचा व्यावसायिक आहे, त्याच्या मेहनतीतून लोकांच्या भक्तांच्या मार्फत ही सगळी हार फुलं बाप्पाच्या चरणी येत असतात. म्हणजे या सगळ्यामध्ये समाज कसा, आरतीचं तबक जरी विचारात घेतलं तरी सुद्धा आपल्याला या सगळ्या गोष्टी त्याच्यातून लक्षात येतात. हळदी कुंकवाची पेव म्हणजे हळदी कुंकू तयार करण्याच्या मोठ्या खाणी या उत्तर प्रदेशमध्ये आहेत. त्या प्रदेशामध्ये कोणता समाज हे हळदी कुंकाची निर्मिती करतो ही गोष्ट सुद्धा आपण विचारात घेतली पाहिजे. बाप्पाच्या सजावटीसाठी जी कृत्रिम फुलं तयार होतात ही कृत्रिम फुलं पंजाबमधून येतात. आता मंडपासाठी बांबू आणि वासे जे येतात ते पश्चिम बंगाल, आसाम या भागामधून येतात. म्हणजे कुठल्याही उत्सवाचा मंडप आणि पूजा साहित्याचा जर विचार केला तर हे अप्रत्यक्षरित्या सामाजिक समरसतेचा धडा देणारं हे विद्यापीठ आहे. ही संकल्पना आपण पक्की लक्षात घेतली पाहिजे. आपल्याकडे 12 बलुतेदार ही ग्रामीण भागातली आपली संस्कृती आहे की समाजाला उपयुक्त असे व्यवसाय करणारे जे 12 बलुतेदार आहेत ते 12 बलुतेदार या समाज रचनेमध्ये त्यांच्या पोटा पाण्याची आपली संस्कृती काळजी घेत असते. मग या मंडई परिसरामध्ये बुरुड व्यावसायिक आहेत, कुंभार व्यावसायिक आहेत, असे अनेक व्यावसायिक आहेत की जे या ठिकाणी आपापल्या पोटापाण्याची काळजी ही त्यांचं आपली संस्कृती घेत असते. हा जो काही प्रकार आहे की संस्कृती म्हणजे काय, तर ही जी काही प्रत्यक्ष आपण जी काही विद्यापीठ म्हणतो तर हे विद्यापीठ म्हटल्यानंतर जे काही ठराविक रचनाबद्ध असे चित्र आपल्या डोळ्यासमोर येतात, खडू फळा किंवा पुस्तकं. परंतु ह्या सगळ्या प्रकारामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की शब्द पुस्तकात असतात, परंतु शब्दार्थ शिकण्यासाठी, त्याचे अर्थ समजून घेण्यासाठी आयुष्य अपुरं पडतं. आणि ती बिनभिंतीची शाळा म्हणजेच आपलं हे मंडईचं विद्यापीठ आहे. आता आपण जर समजा गणेशोत्सवाचा विचार केला आणि आपल्या मंडळाचा विचार जर समजा आपण अगदी मुद्देसूद असा विचार केला तर आपण एक लक्षात घ्यायचं की गणेशोत्सवाने काय केलं तर गणेशोत्सव ही कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळा आहे. म्हणजे आपल्याला उत्सव करायचा आहे, म्हणजे तो संस्कृतीच्या प्रतीकाचा उत्सव करायचा आहे. मग त्याच्यासाठी जनसंपर्क पाहिजे, मग त्याच्यासाठी अर्थकारण आलं, मग जनतेला जाब देणं आलं, मग त्या जाबाचा जो काही आहे त्याच्यातून जनसंपर्क वाढत जातो. मग या जनसंपर्कातून
जगावं कसं याचे अप्रत्यक्ष धडे आणि त्यातून देश आणि समाजाचं हित कसं जोपासलं जाईल याचा विचार या उत्सवाने दिलेला आहे. आता आपण जर स्वातंत्र्यापूर्वीचा काळ विचारात घेऊयात, थोडाफार तो काळ विचारात घेऊयात की साधारण 1890चा तो काळ ही गणेशोत्सवाची गंगोत्री मानली जाते. मग ही जी काही गणेशोत्सवाची गंगोत्री मानली जाते त्या काळामध्ये गणेशोत्सव सुरू झाला, त्याची बीज ही त्या काळामध्ये रोवली गेली. मग आता तो काळ कसा आपण विचारात घेतला पाहिजे की त्याच काळात बीज का रोवली गेली, तर त्या काळामध्ये अधिकाधिक जातीय दंगे हे ब्रिटिशांनी तोडाफोडा या नीतीनुसार आपापसात जर इतर देशीयांमध्ये आपापसात जर भांडणं लावली तर हे आपापसात लढवूनच एकमेकांचा नाश करतील अशा विचारांनी त्यांनी जातीय दंगे सुरू केले. परंतु मंडई हे सामाजिक समरसतेचं पहिल्यापासून अंगण आहे. इथं कुठलाही जातीभेद हा शिकवला जात नाही. इथं एक जगण्याची साखळी एकमेकांवर अवलंबून राहण्याची, म्हणून लोकमान्यांनी दूरदृष्टीने जे काही उत्सव सुरुवातीच्या काळामध्ये सुरू केले त्यामध्ये तालमींमध्ये तर उत्सव सुरू झालेलेच होते, परंतु शिक्षण संस्था आणि व्यापाराची केंद्र ज्या ठिकाणी जातीपातींव्यतिरिक्त समाज एकत्र येतोय अशी ठिकाणं गणेशोत्सवासाठी सुरुवातीच्या काळात लोकमान्यांनी त्यांना प्रोत्साहित केलं. मंडई हे विद्यापीठसुद्धा, मंडईचा गणेशोत्सवसुद्धा त्याच्यामध्ये निश्चितच लोकमान्य टिळकांचं प्रोत्साहन हे चांगल्यापैकी, त्यांचे आशीर्वाद हे चांगल्यापैकी कारणीभूत आहेत. आता ह्या सगळ्या प्रकारामध्ये की गणेशोत्सवाचं जर आपण वैशिष्ट्य लक्षात घेतलं तर ही कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळा ठरली. त्याचबरोबर हे कलाकारांचं व्यासपीठ हा सुद्धा एक महत्त्वाचा आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. हे कलाकारांचं व्यासपीठ कसं झालं तर या उत्सवामध्ये जनजागृतीसाठी मेळे सुरुवातीला सादर केले जायचे की धनगरी काठ्या हातामध्ये घेऊन त्यांना घुंगरं बांधलेली आणि त्या मेळ्यांच्या माध्यमातून काही जनतेला संदेश, मेळ्यातली कवनं, कारण ती त्या भाषेमध्ये असायची की जी ब्रिटिशांना समजायची नाहीत. मग इथल्या बोली भाषेमध्ये जी कवनं देशभक्तीपर एकत्र येण्याचा जो संदेश होता तो मेळ्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचला. मग हे कलाकारांचं व्यासपीठ झालं. तिसरं, सामाजिक समरसता, अप्रत्यक्षरित्या घडणारी सामाजिक समरसता. या उत्सवामध्ये मी मगाशीच जो उल्लेख केला की जे काही घटक समाविष्ट आहेत त्या घटकांच्या चरितार्थाची, ओटापाण्याची व्यवस्था ही या उत्सवाच्या निमित्ताने आपली संस्कृती सांभाळते. मग उत्सवाची चाहूल लागली की त्याच्या आधी 2 महिने आणि उत्सवाच्या नंतर जे सणवार येतात, थेट त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत जे सणवार येतात, या सगळ्या सणवारामध्ये जनतेच्या पोटापाण्याची, रोजगाराची व्यवस्था हा उत्सव बघतो. त्यामुळे समाजोपयोगी अर्थकारण हे सुद्धा या उत्सवाची एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि जनमानसाला ऊर्जा देणारा उत्सव की कुठल्याही समाजाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये, मग एखादी अंधशाळा असेल किंवा एखादा वृद्धाश्रम असेल, या सगळ्या ठिकाणी जेव्हा आपण जातो तेव्हा या 10 दिवसाच्या उत्सवामध्ये जातीपाती व्यतिरिक्त स्वतःचं आजारपण विसरून, स्वतःचं शारीरिक उणेपण विसरून हा उत्सव हा जयघोषात साजरा होतो. मग या उत्सवाची ही सगळी जर आपण वैशिष्ट्य जर लक्षात घेतली तर या उत्सवामध्ये सहभागी होणारा जो कोणी आहे तो प्रत्येक जण, जे मंडई विद्यापीठ आपण म्हणतो की जी प्रत्यक्ष विद्यापीठामध्ये ठराविक चाकोरीबद्ध मर्यादेत जे विषय शिकवले जातात, परंतु आयुष्याचे जगण्याचे धडे हे या मंडई मंडळामध्ये सुरुवातीपासूनच जो कार्यकर्ता अनेक पिढ्या या ठिकाणी राहतो आहे आणि हे धडे पुढल्या पिढीपर्यंत सोपवले जातात. आता या परिसरातले, मंडई मंडळाच्या परिसरातले जर सर्व व्यवसाय जर आपण पाहिले तर या प्रत्येक व्यावसायिकाच्या दुकानामध्ये शारदा गणपतीच्या फ्रेम किंवा मूर्ती हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. मग हे जे दुकान उघडताना जसा माणूस लक्ष्मीची पूजा करतो, त्या ठिकाणी भवानीच्या पारी म्हणून तो शब्द उच्चारून त्या दुकानाच्या पायरीला नमस्कार करतो, दुकानामध्ये आत प्रवेश करतेवेळी नमस्कार करतो आणि त्याचबरोबर समोर महत्त्वाच्या ठिकाणी स्थापन केलेल्या गणपतीच्या मूर्तीला सुद्धा तो नमस्कार करतो.